नमस्कार. ओम श्री गजानन विश्वगुंजन परिवारातर्फे सर्व गजानन भक्तांचे मी अगदी मनापासून स्वागत करते. गजानन गुंजन प्रवचन मालिकेतील हा पुढील भाग आपण खास गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आज आपण आमंत्रित करतोय सुप्रसिद्ध प्रवचनकार आणि कीर्तनकार विवेक बुवा गोखले यांना. नरसोबाची वाडी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते कृष्णातीरी वसलेले नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि त्यांच्या उपासनेत काळ घालवलेले थोरले स्वामी महाराज म्हणजेच परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज. अशा रम्य कृष्णातीरी लहानाचे मोठे होऊन आपल्याच वडिलांकडून म्हणजेच आदरणीय श्री नरहरी गोखले यांच्याकडून कीर्तनाचा वारसा घेतलेले अत्यंत आदरणीय प्रतिभावान असे कीर्तनकार आणि प्रवचनकार श्रीयुत विवेक बुवा गोखले आज आपल्यासोबत आहेत. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर करवीर पीठाचे तात्कालीन शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती स्वामी महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे रामचंद्र बुवा कराडकर यांनी सांगितल्याप्रमाणे आई वडिलांपासून दूर राहून या सत्पुरुषाच्या सेवेत विवेक बुवांनी आपलं ज्ञान संपादन केलं. बुवांनी त्यांच्याकडून कराडकर पठडीतली कीर्तनशैली शिकून घेतली. त्यानंतरचं शिक्षण श्रीयुत घाग बुवा यांच्याकडे झालं आणि त्यानंतर आपल्याकडील ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य विवेक बुवांनी सुरू केलं. दत्त बावन्नी, दत्त महात्म्य या विषयांवर एबीपी माझा या वाहिनीवर त्यांच्या झालेल्या कार्यक्रमांमुळे विवेक बुवा गोखले हे नाव देशात आणि विदेशात सुद्धा सुपरिचित झाले. विवेक बुवांबद्दल एक गोष्ट विशेषत्वाने सांगावीशी वाटते, ते म्हणजे कीर्तन सेवा आणि प्रवचन सेवा देण्याबरोबरच समाजसेवेचं एक उत्तम उदाहरण बुवांनी आपल्यासमोर ठेवलं आहे. 2013ला घडलेल्या केदारनाथ दुर्घटनेनंतर बुवांनी स्वतः तेथील काही गावं वसवण्यात महत्वाचा हातभार लावला आहे. अनेक कलाकार साथीदारांची या काळात खूप वाईट अवस्था होती. तेव्हा बुवांनी फेसबुकच्या माध्यमातून जवळजवळ 6.5 लाख रुपये उभे केले आणि या सगळ्या कुटुंबांना चरितार्थ चालवण्यास हातभार लावला. सध्या एक छान उपक्रम बुवांनी सुरू केलाय, तो म्हणजे शिकागो, सिंगापूर, सियाटल, कॅलिफोर्निया येथील भक्तांना बुवा ऑनलाईन विष्णू सहस्त्रनाम यासारखी अवघड स्तोत्र शिकवतात. आपल्या महाराजांना कोणी आई म्हणतं, कोणी माऊली म्हणतं, तर कोणी बाबा म्हणतं. पण विवेक बुवांना त्यांच्या आईनी त्यांच्या लहानपणीच सांगितलं होतं, गजानन महाराज हे माझे वडील म्हणजे तुझे आजोबा आहेत. तेव्हा अशा सर्वश्रेष्ठ संत आजोबांवर बुवांची पहिल्यापासूनच श्रद्धा आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ते आपल्याबरोबर त्यांच्या आजोबांनी म्हणजेच आपल्या माऊलींनी त्यांच्या आयुष्यात कशी लीला घडवली याबद्दल तर ते सांगणार आहेतच, पण गुरुतत्व म्हणजे काय, एका भक्ताकडून कशा प्रकारची साधना अपेक्षित आहे याबद्दलही ते सविस्तरपणे बोलणार आहेत. तेव्हा आता मी श्रीयुत विवेक बुवांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. जय गजानन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं बंधुं मुकुंदं. नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां. भस्माभ्यंगं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं. सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं. काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं. गोष्वान क्रीडन परं निगमान्तकेलिं. देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामम्. कल्पद्रुमो इहेष साधु वृन्दानुसेवितः. दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपाद श्रीवल्लभः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। मंडळी नमस्कार। गजानन श्री गजानन विश्वगुंजन परिवार या YouTube चॅनलवरती आता उपस्थित असलेल्या सगळ्या सद्गुरु भक्तांना देशाविदेशातून या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सगळ्या गजानन महाराजांच्या सद्भक्तांच्या चरणी, दत्त स्वरूप आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी अनन्य वंदन करतो। गुरुपौर्णिमेसारखा महान पुण्य पावन असा पर्वकाळ आहे। गुरूंशिवाय तरणोपाय नाही असं सगळं शास्त्र काहो फोडून सांगत असतं। किंबहुना दासबोधात तर समर्थ म्हणतात, शास्त्रे मर्याद बोलती सद्गुरु अमर्याद। शास्त्रांना सुद्धा कुठे ना कुठेतरी जाऊन लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत, पण सद्गुरु तत्व हे असं आहे की ते अमर्यादित आहे। म्हणून किती सुंदर वाक्य, शास्त्रे मर्याद बोलती सद्गुरु अमर्याद। बियॉन्ड द बार्स अँड कंडिशन्स, कुठल्याही त्यांना लिमिटेशन्स नाही, कुठल्याही त्यांना चौकटीत आपण बांधू शकत नाही। असं जे ब्रह्मानंदम परम सुखदम, प्रत्येकावर बोलायला गेलो तर खूप मोठा विषय होईल, परंतु सर्वत्र व्याप्त असलेलं गगन सदृशम तत्वम तत्वमस्यादि लक्षम एकम नित्यम, जे नित्य स्वरूपात आहे, विमल मचलम सर्वधी साक्षीभूतम, आपल्या घडणाऱ्या सगळ्या गोष्टींना साक्षीभूत ते आहे। भावातीतं त्रिगुणरहितम सद्गुरुन तन नमामि, त्या सद्गुरूंना आमचा नमस्कार असतो। गुरुपौर्णिमेसारखा पावन पुण्य पावन पर्व का खर तर आपली भेट किंवा आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग थोडा या आधीच आला असता, परंतु आयुष्यात काही क्षण असे येतात, असे काही प्रसंग घडतात की ज्यात आपल्या उपासनेची, आपल्या गुरूंवरच्या श्रद्धेची किंवा आपल्या धैर्याची परीक्षा पाहिली जाते। साधारण ज्या वेळेला एक महिना दीड महिन्यापूर्वी आपल्याच या YouTube चॅनलच्या माध्यमातून देशाविदेशात विखुरलेल्या उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने पोहोचलेल्या सगळ्या गजानन महाराजांच्या शिष्य परिवारापर्यंत, भक्त परिवारापर्यंत पोहोचण्याची संधी होती, परंतु कोरोनाची महामारी आणि त्या महामारीमध्ये माझ्या वडिलांचं कोरोना महामारीमध्ये दुर्दैवी निधन झालं नृसिंह जयंतीच्या दिवशी। त्यामुळे इथपर्यंत आपल्यापर्यंत संवाद साधू शकलो नाही, परंतु एक दीड महिन्यानंतर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ही बोलण्याची संधी मला मेघनाताई आणि आमचे इथले सगळे सद्भक्त त्यांनी विनंती केल्यानंतर, विचारणा केल्यानंतर आज हा योग जुळून आलेला आहे। सांगायचा मूळ विषय असा की आतापर्यंत माझ्या आधी अनेक मंडळी या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या पुढे खूप मोठं असं प्रबोधन करून गेलेली आहे। ती सगळी एकापेक्षा एक अत्यंत अधिकारी अशी सगळी मंडळी आहे। त्यांच्यानंतर मी काहीतरी बोलावं, अधिकारवाणीने बोलावं किंवा मी कोणी प्रवचनकार कीर्तनकार म्हणून इथं बोलावं एवढी माझी पात्रता नव्हे। इथे मागे जे विराजमान आहेत आशीर्वाद द्यायला, सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज, संत श्रेष्ठ गजानन महाराज, त्यांच्या चरणापाशी बसावं आणि त्यांच्या कृपा छत्र छायेखाली जे काही वेडवाकडं बोललं जाईल, वेडीवाकडी सेवा घडेल, ती प्रांजळपणे आपल्यासारख्या सद्भक्तांच्या चित्तापर्यंत पोहोचवायचा प्रामाणिक प्रयत्न करणार। खरं सांगू का, या माध्यमातून मला आपल्याला सांगायला आवडेल की मी कोणी कीर्तनकार प्रवचनकार या नात्यानं आज इथं आलेलोच नाही। याचं कारण असं की माझ्या आईच्या माहेरकडून किंवा माझ्या आईची, माझी आई आता राहिली नाही, 3
वर्षापूर्वी 2017 साली तिचं आकस्मिक निधन झालं. परंतु ती आयुष्यात तिची नितांत श्रद्धा जर कोणावर असेल तर शेगाव निवासी सद्गुरू गजानन महाराजांच्या. गजानन महाराजांच्या पोथीचं अनेकदा पारायण माझ्या आईने केलं. संक्षिप्त पोथी आहे त्याचं पारायण केलं आणि ती महाराजांना वडील म्हणायची, वडिलांच्या जागी म्हणायची. मग स्वाभाविकपणे माझं नातं काय झालं तर माझ्यासाठी ते आजोबाच आहे. म्हणजे गजानन महाराजांच्या प्रती मला कल्पना आहे लाखो सद्भक्तांच्या घरामध्ये सुद्धा याच नात्याने आपण कोणी वडील म्हणून त्यांना मान्य केलं असेल, कोणी माऊली म्हणत असेल, कोणी त्यांना आपल्या गुरुस्थानी मानत असेल. प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक नातं शेगाव निवासी सद्गुरू गजानन महाराजांशी अत्यंतिक आपुलकीनं जोडलं गेलं असेल. मला याची पूर्ण कल्पना आहे. माझ्याच घरातल्या उदाहरणावरून हे सांगतो. त्यामुळे जेव्हा मेघनाताईंनी मला सांगितलं की असं असं आहे आणि अशा अशा युट्यूब चॅनलवरती या पद्धतीने आपली एक सेवा व्हावी अशी इच्छा आहे, तेव्हा मी त्यांना लगेच होकार दिला आणि सांगितलं की आजोबांच्याच विषयीच बोलायचं आहे, गजानन महाराजांच्या विषयीच बोलायचं आहे. आपल्याला अत्यंत आपुलकीची जी जागा असते त्या ठिकाणी माणूस कधीही संकोच करीत नाही. त्याला संकोच कुठला राहतच नाही. जिथे आपुलकी आहे, जिथे प्रेम आहे, जी आपली हक्काची जागा आहे, प्रेमाची जागा आहे, तिथे कुठलेही आडेवेडे कधी येत नाही आणि घेऊही नये. देवाची कृपा अशी की मी आधी पहिले स्वानुभव आपल्या पुढे ठेवतो आणि मग आपल्या विषयाकडे वळूया. गजानन महाराज हे असे दयाळू आहेत आणि ते एक्झिस्टिंग, म्हणजे त्यांनी देह जरी लौकिक अर्थाने ऋषी पंचमीला सोडलेला असला तरी गजानन महाराजांचं कार्य हे अविरत चालू आहे. कारण गुरु हे तत्व आहेत, देहाशी ते रिलेटेड नसतं, देहाशी संबंधित असत. देहाची मर्यादा त्याला बाधत नाही अशा अर्थानं मला म्हणायचं. म्हणजे स्थल काल देह ही मर्यादा संतांच्या कार्याला अजिबात मुळीच नसते. गजानन विजयाविषयी बोलावं का 21 अध्यायात, ते तर आपण सगळेच जण नित्य वाचत असतात. त्यातल्या गोष्टी सांगून आणखीन त्याच्यावर निरूपण करावं असा काही विषय नाही. पण गजानन महाराज सतत आपल्या बरोबर कसे असतात, त्यांचं प्रेमळ कृपा, त्यांची प्रेमळ कृपादृष्टी आपल्याकडे कशी असते सांगायला गेले तर आपल्या सर्वांचेच हजारो अनुभव असतील. निरंतर त्यांच्या अस्तित्वाची साक्ष ते आपल्यासारख्या सगळ्या सद्भक्तांना नक्कीच देत असतील. माझ्या बाबतीत घडलेली घटना फक्त पहिले सांगतो आणि मग आजच्या विषयाकडे वळूया. मला आजच्या विषयात एवढंच सांगायचंय गुरुपौर्णिमेला धरून की सद्गुरू गजानन महाराज हे सद्गुरू तत्व कसे गुरुरूपानं नटलेत, ते संत श्रेष्ठ आहेत. संत श्रेष्ठ ते कसे आहेत, संतांच्या ठिकाणी काय गुण असतात. आणि मला आजच्या दिवशी अवधूत दत्त संप्रदाय आणि गजानन महाराज यांचा संबंध कसा आहे याविषयी मला जर आहे त्या वेळेत बोलायची संधी मिळत, कसं कसं बसतंय महाराजांच्या इच्छेनं त्याप्रमाणे पुढची व्यवस्था त्याप्रमाणे बोलत राहील. प्रथमतः सांगेन की कोल्हापूरच्या मठात, शंकराचार्य मठात मी शिकायला होतो कोल्हापूरला. 8 वर्ष माझा मुक्काम करवीर पीठ कोल्हापूर इथं होता. आमच्याकडे कोल्हापूरला घरातलं हे वातावरण होतंच. कित्येक वेळेला माझ्या आईने सांगितल्यानंतर गुरुवारी जर पुष्य नक्षत्र असेल आणि गुरुपुष्यामृत योग असेल तर दासगणू महाराजांनी गुरुपुष्यामृताच्या दिवशी त्याला धरून गजानन विजयाचं पारायण करावं. म्हणजे 2 दिवस आधी आणि त्या दिवशी जर गुरुपुष्यामृत असेल त्या दिवशी 3रा दिवस यावा, किंवा गुरुपुष्यामृत असेल आणि त्याच दिवशी जर अखंड 21 अध्यायाचं पारायण जर करता आलं तर कसं करावं. माझी आई नेहमी वाचायची तर आईनं आग्रह केला की तू हे अवश्य वाच. लहान वयापासून आईच्या निमित्तानं गजानन महाराजांच्या चरणाविषयी अत्यंतिक श्रद्धा निर्माण झाली. काय कोण जाणे, काही ठिकाणं अशी असतात मंडळी की आपण आकर्षित होतो. आपलं त्या चरणाविषयी किंवा त्या व्यक्तीविषयी किंवा त्या संताविषयी एक काही आपल्याला कल्पना नसते, पण आपले खूप प्रेम, खूप जिव्हाळा, खूप आपुलकी अशी निर्माण होते. तसं गजानन महाराजांच्या चरणारविंदी एक ओढ निर्माण झाली आणि आईच्या सांगण्याप्रमाणे गजानन विजय वाचू लागलो. गुरुपुष्यामृत योग कधी कधी आले, त्यात कितीतरी वेळेला महाराजांनीच गजानन विजय ग्रंथाचं पारायण करून घेतलं. संक्षिप्त गजानन महाराज चरित्राची पोथी पण वाचत असे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी महाराजांच्या विषयी आदर, प्रेम, श्रद्धाही होतीच. कोल्हापुरात शिकत असताना एकदा असं झालं की महाराजांची कृपा असलेल्या एक अधिकारी अशा सत्पुरुष, म्हणजे देहानं विचार केला तर त्या स्त्री देहाच्या,
माई महाराज असं आम्ही त्यांना म्हणायचो. तर त्या माई महाराजांच्या घरात गजानन महाराजांची उपासना चालायची दर गुरुवारी. असंख्य लोक यायची आणि महाराज त्यांच्या मुखातून मार्गदर्शन करीत असत. मला कळलं कोल्हापूरचे एक पुजारी होते देवीचे, लक्ष्मी महालक्ष्मीचे, ते आम्हाला मुद्दाम तिकडे घेऊन गेले आणि नमस्काराची जेव्हा वेळ आली तेव्हा त्या अंगारा हातात देत. त्यावेळेला त्यांच्या भावमुद्रा, त्यावेळेला त्यांची चर्या, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हे काही आगळीक असायचं, काही वेगळंच असायचं. नमस्कार केला आणि त्यांनी मला अंगारा देत असताना पहिलाच प्रसंग होता. बरं, या स्थानावरती गजानन महाराजांची उपासना होते या एका शुद्ध भावनेनं मी पोहोचलेला. वय वर्ष 17-18 असेल फार फार तर. आणि नमस्कार केल्यानंतर मला अंगारा देत असताना डोळे मिटलेलेच होते माई महाराजांच्या. आणि त्यांच्या मुखातून महाराज बोलत होते. किती दयाळू संतांचं जी भाषा असते ना, ते अत्यंत दयाळू असते मंडळी, खूप दयाळू असते. त्यांच्या बोलण्यात इतकं प्रेम असतं की त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, बाळ कसा आहेस? ते बाळ कसा आहेस या वाक्यातच इतकी काही आपुलकी होती, ती शब्दातीत होती. पहिल्याच वचनामध्ये विचारल्यानंतर बरं ठीक आहे, छान आहे, छान आहे ते सगळं झालं. तू कसा आहेस? म्हणजे ठीक आहे. उपासना कशी चालू आहे? बरीच बोलणं झालं, आशीर्वाद दिला. आणि मी ज्या वेळेला तिथून निघणार त्यावेळेला त्या माई महाराजांच्या मुखातून महाराजांनी मला प्रश्न विचारला, अशी माझी दृढ श्रद्धा आहे आजही. प्रगट दिनाच्या दिवशी तुझी सेवा कीर्तन करतोस ना, प्रगट दिनाच्या दिवशी माझी सेवा कर. प्रगट दिनाच्या दिवशी सेवा कर म्हणल्यानंतर त्यांचे पती होते, मुलगा होता, अन्य काही त्यांचे सेवेकरी तिथले होते. त्यांनी पटकन तारीख सांगितली, या तारखेला कीर्तन, माघ वद्य सप्तमीला. पटकन आपण कसे असतो, आपण व्यावहारिक जीवन जगणारी लोक आहोत. पटकन मी पाहिलं, तारीख पाहिली आणि माझ्या लक्षात आलं की मला त्यावेळेला ग्वाल्हेरला कीर्तनाला जायचं. मी कोल्हापुरात असणार नाही, कारण ग्वाल्हेरला दासनवमीचा उत्सव आबा महाराज संस्थान म्हणून आहे दाल बाजारमध्ये, तिथे कीर्तनाची सेवा पत्करते. तर माझं कीर्तन जर दाल बाजारमध्ये ग्वाल्हेरला मध्य प्रदेशात मी स्वीकारलंय, प्रतिपदा ते नवमी, आणि त्याच्यामध्ये येते दासनवमीचा उत्सव मी स्वीकारलाय, त्याच्यामध्ये जर येते महाराजांचा प्रगट दिनाची तिथी सप्तमी, तर मी ग्वाल्हेरमध्ये जाणार कधी, परत सप्तमीसाठी येणार कधी, आणि परत उरलेल्या 2 दिवसासाठी कसं जाणार? जायला यायलाच 1.5 दिवस लागतो. तर प्रॅक्टिकल लाईफमध्ये, व्यावहारिक सत्तेमध्ये हे शक्य नव्हतं, हे अशक्य होतं, केवळ अशक्य होतं. तर मी पटकन विनम्रपणे हात जोडला आणि सांगितलं, म्हणलं महाराज मला माफ करा, मला तुमची सेवा करायला नक्कीच आवडलं असतं. मी सेवा टाळणार नव्हतो, परंतु किंवा टाळतोय असंही नाहीये, पण अशी जरा समस्या आहे. मी दासनवमीचा उत्सव कीर्तनकार असल्यामुळे प्रतिपदा ते नवमी ग्वाल्हेरला स्वीकारलाय आणि माझी 9 दिवस कीर्तन ग्वाल्हेरला, आणि मध्येच सप्तमीच्या दिवशी मी कसा येऊ कोल्हापूरला? कोल्हापूर कुठे, ग्वाल्हेर कुठे, कसं शक्य होणार? तुम्हाला सांगतो मंडळी, पटकन त्या हसल्या आणि त्यांच्या मुखातनं शब्द आले की आम्ही सर्वत्र आहोत. त्यांच्या मुखातनं शब्द आले, आम्ही सर्वत्र आहोत, आम्ही सर्वत्र आहोत, चराचराला अणुरेणूला आम्ही व्याप्त आहोत. हे शब्द जेव्हा ऐकले ना, तेव्हा अर्थबोध झाला नाही त्या गोष्टीचा. सच्चित आनंद स्वरूपामध्ये आहोत, जडमूड तारण्यासाठी आम्ही आलेले आहोत. निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिर चर व्यापुनी उरले जे या जगतासी. राजगड महाराज वर्णन करतात, स्थिर चराला व्यापून आम्हीच उरलोय. आम्ही प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? प्रगट दिनाच्या दिवशी सेवा करणार की नाही? हो किंवा नाही, एवढंच उत्तर द्या. माझ्या तोंडून पुन्हा उत्तर आलं, मग तसं असेल हो किंवा नाही, आपली मूढमती असते. म्हणून इथे म्हणा ना, जड मूढ ताराया, पण खरंच अत्यंत मूढमतीचे असतो. आपल्याला त्यांचं नियोजन आपल्याला कळत. माझ्या मुखातनं व्यावहारिक सत्तेतली भूमिका आली आणि मी म्हणालो मला जमणार नाही, कारण मी त्यावेळेला ग्वाल्हेरला असणार. त्या पुन्हा हसल्या आणि म्हणाले ठीक आहे, बघूया. जय गजानन, एवढंच झालं बोलणं. मी तिथून बाहेर पडलो. मध्ये एक 15-20 दिवसाचा काळ गेला.
आमच्याकडे नरसोबाच्या वाडीला कृष्णावेडी मातेचा मोठा उत्सव असतो. तो उत्सव झाला आणि नदीचा उत्सव चालू असताना साधारण चतुर्दशी पौर्णिमेला मी निर्जेतनं निघालो, ग्वाल्हेरला गेलो. ग्वाल्हेरला आबा महाराज संस्थानमध्ये पोहोचलो. माझ्या डोक्यातनं हा विषय सुद्धा निघून गेला मधल्या 15-20 दिवसांमध्ये. आणि बस आपण एक सत्पुरुष आहेत म्हणून दर्शनाला गेलो काय, गजानन महाराजांचं स्थान आहे म्हणून गेलो काय. त्या माई महाराजांच्या बाबतीत अशी घटना घडली होती की त्या पराकोटीच्या नास्तिक होत्या, पराकोटीच्या नास्तिक. परंतु महाराजांनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं की तू कितीही नाकारलंस तरी परमेश्वराचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. कोल्हापूरमध्ये फिरत असताना एक सांगितलं, एक हत्ती येईल आणि तो हत्ती तुला 2 शकलं करून टाकेल. ज्या दिवशी नारळाची 2 शकले होतील त्यातलं एक फेकलं जाईल, एक दुसरीकडे जाईल आणि एक जर त्या हत्तीनं तुझ्या पदरात टाकलं त्या दिवसापासून मी तुझ्या घरात येईल. तोपर्यंत या बाईंनी कधी गजानन महाराज म्हणजे काय, कोल्हापूर कुठे आणि विदर्भ कुठे, शेगाव कधी पाहिलेलं नव्हतं. त्याही अशाच विसरून गेल्या होत्या मधल्या काळामध्ये. आणि एक दिवशी कोल्हापूर संस्थानचा हत्ती फिरत त्या पेठेतनं जेव्हा गेला, सगळेजण कोणी केळं द्या, कोणी काय द्या, एकाने नारळ दिला होता. त्या माहुतांनी नारळ तो दिल्यानंतर तो एरवी तो हत्ती असा सोंडेतनं माहुताला नारळ देतो, पण त्या दिवशी त्या हत्तीला काय वाटलं, त्याने तो नारळ जोरात सोंडेनी आपटला. 2 शकलं झाली, त्यातलं एक उचललं आणि ह्या अशा बसल्या होत्या हत्तीकडे बघत. डोक्यात विषयही नव्हता, त्यांच्या पोट्यात लांबणं टाकला. त्या गुरुवारपासून महाराजांचं सांगणं त्यांना सुरू झालं किंवा त्यांना महाराजांची अनुभूती काय असेल ती यायला लागली. सांगायचा तात्पर्य अर्थ असा की अशा त्या माई महाराज आणि असे महाराजांचं त्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांना आलेली अनुभूती, त्यातनं त्यांच्या दर्शनाला गेलेले असताना इथे हा घटना अशा पद्धतीनं घडावी की कीर्तन सेवा करायची. मी तर नाही म्हणून बसलो. 15-20 दिवसाचा कालावधीमध्ये गेला आणि मीही डोक्यातनं माझ्या तो विषय निघून गेला. मी ग्वाल्हेरला पोहोचलो आबा महाराज संस्थानमध्ये. माझी कीर्तनं सुरू झाली. 2रा-3रा दिवस झाला आणि 4थ्या दिवशीची घटना आपल्याला सांगतो. 4थ्या दिवशी रामरायापुढे कीर्तन झालं लाल बाजारमध्ये. समर्थ स्थापित जे 1100 मठ समर्थांनी त्यावेळेला बांधले मंडळी, त्यापैकी एक मठ म्हणजे दत्तात्रय स्वामींची परंपरा बरं का, त्या परंपरेतले शिरगावकर त्या समर्थ स्थापित मठात कीर्तन होतं. आणि 4थ्या दिवशीचं कीर्तन, प्रचंड थंडी होती, कारण ग्वाल्हेरकडे थंडी खूप असते. प्रचंड थंडी होती. त्या थंडीच्या त्या वातावरणामध्ये कीर्तन आटोपलं संध्याकाळचं आणि 2 व्यक्ती मला भेटायला आल्या. तिथे जे महाराज त्या गादीचे आहेत त्यांनी मला सांगितलं, बुवा हे आमचे इथले ग्वाल्हेर मधले 2 सदस्य आहेत, 2 मंडळी आहेत, ती तुम्हाला भेटायला आले. मला वाटलं कीर्तनकार म्हटल्यानंतर, कीर्तन ऐकल्यानंतर काही श्रोते येतात, त्या अनुषंगाने आले असावेत. आम्ही खोलीत बसलो, चहा पाणी सुरू झालं आणि सांगायची विशेष गमतीचा भाग म्हणजे असा, परिचय प्राथमिक जसा होतो तसा एकमेकात बोलणं करून सुरू झालं. तुम्ही कोण, आम्ही कोण, तुमचं नाव काय, आमचं नाव काय, कुठून आला, वय तर लहान आहे, छान करता कीर्तन, सगळं झालं. 18-19 वर्षाचाच होतो, लहान होतो वयाने. ते सगळं झालं. म्हणलं आपलं काय काम आहे माहिती का, औपचारिक बोलणं तर सगळं झालं, चहा पाणी झालं, सगळं झालं. पटकन त्यांनी सांगितलं, बुवा इथलं कीर्तन झाल्यानंतर, इथलं लाल बाजारामधलं कीर्तन झाल्यानंतर ही वेळ संध्याकाळी 4:30 ते 6 अशी आहे. 4:30, 5:30, 6 1.5 तासाची आहे. 6 नंतर रात्री तुमचं काय शेड्यूल असतं, रात्री तुम्ही काय करता? पण रात्री काही नाही, कीर्तन झालं की रात्री जेवायचं आणि झोपायचं. मग अन्य काही वाचन किंवा अन्य काही, आता त्यावेळेला काही मोबाईल, टीव्ही असे काही जास्तीचे विषय नव्हते. ही मी गोष्ट सांगतोय 18 वर्षापूर्वीची, 18-20 वर्षापूर्वी. तर म्हणलं रात्री काही नसतो कार्यक्रम. बरं म्हणाले, काही हरकत नाही. एक काम होतं म्हणा तुमच्याकडे आमचं. म्हणलं सांगा. हात जोडले त्या दोघांनी, आलेल्या 2 जण जे होते ते म्हणाले, आम्ही शेगावच्या गजानन महाराजांचे अनन्य भक्त आणि आमचं इथे गजानन महाराजांचं भक्त मंडळ आहे. आम्ही पायी ग्वाल्हेरवरून शेगावला पायी आमची पदयात्रा असते आणि दर सप्तमीला म्हणजे माघ वद्य सप्तमीला आम्ही महाराजांचा प्रगट दिन, दत्तात्रयांचं मंदिर आहे, एकमुखी दत्तात्रयांचं मंदिर, काळी पाषाणाची मूर्ती आहे, एकमुखी षडभुज दत्तात्रयांची मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या म्हणजे त्या मंदिरामध्ये, दत्त मंदिरामध्ये आम्ही गजानन महाराजांचा उत्सव साजरा करतो. दिवसभर आराधना असते आणि महाराजांचा प्रगट दिन साजरा करतो. गणिगण गणात गोतेचा जप होतो. अन्नदान भरपूर आम्ही त्या ठिकाणी महाराजांचं स्मरण करून करतो आणि कथा, कीर्तन, भजन कीर्तन इत्यादी करतो.
आम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही नरसोबाच्या वाडीवरून आलेला आहात आणि संध्याकाळी कीर्तनकार आहे. यंदा आम्ही जे कीर्तनकार पाहिले ते उपलब्ध नाहीयेत, ज्यांना आम्ही बोलावलं होतं ते येऊ शकले नाहीयेत. आम्ही चौकशी केली तर आम्हाला असं कळलं की अनायसा दासनवमीच्या उत्सवाला एक बुवा आलेले, त्यांना आपण विचारूया का, म्हणून आम्ही इथे विचारलं. आणि त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला विचारायला आलोय की संध्याकाळचं कीर्तन आटपल्यानंतर रात्री 9:30 ते 11 असं तुम्ही प्रगट दिनाच्या निमित्तानं कीर्तन कराल का, सेवा कराल का महाराजांची. तुम्हाला सांगतो, आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग असतात ना, आपण खरंच जडमूढच आहोत, आपल्याला काही कळत नसतं. एक कीर्तन संपल्यावर दुसरं कोणीतरी कीर्तन करायला बोलवतं आणि तेही गजानन महाराजांच्या प्रगट दिनाला. मी पटकन हो म्हटलं, ठीक आहे येतो, श्रद्धेच जागा होती. कीर्तनही केलं. मंडळी लक्षात घ्या, गंमत काय आहे, कीर्तनही रात्री केलं, म्हणजे संध्याकाळचं केलं, रात्रीचं कीर्तनही केलं. झालं, तिथला दासनवमीचा उत्सव झाला, मी परत आलो आणि मला आनंद कशाचा की मी ग्वाल्हेरला गेलो आणि कीर्तन करून आलो. मग मला एकदम लक्षात आलं की आपण माईंच्याकडे जाऊया. मी नमस्काराला गेलो, गुरुवार होता. महाराजांच्या मुखातनं माईंनी प्रश्न विचारला, म्हणजे महाराजांनी प्रश्न विचारला, बाळ आम्ही सगळीकडे असतो याची खात्री पटली ना तुला. तेव्हा माझ्या डोळ्यात नगळगळ पाणी आलं. महाराजांचे पुढचं वाक्य असं होतं, मी तुला कुठे कीर्तन कर असं विचारलं नव्हतं, तू माझ्या प्रगट दिनाच्या दिवशी कीर्तन करशील का असं विचारलं होतं, तू कोल्हापुरात करशील का असं थोडीच विचारलं होतं. आम्ही सर्वत्र व्यापतो. ते जे वाक्य होतं ना, इन्व्हर्टेड कॉमा बोलून, आम्ही सर्वत्र व्यापतो. मंडळी, त्या एका आस्थेनं, प्रेमानं मी निश्चितपणे सांगू शकतो, या गजानन गुंजन परिवारात, श्री गजानन विश्व गुंजन परिवारात देशाविदेशातनं गजानन महाराजांचे भक्त जोडले गेले. माझी पूर्णतः खात्री आहे, तुम्ही ज्या देशात, कोणी ऑस्ट्रेलियात असेल, कोणी युएई मध्ये असेल, कोणी अमेरिकेत असेल, कोणी कॅनडात असेल, कोणी आणखीन कुठल्या देशात असेल, भारतातली आपली लोक असतील, भारतातल्या अन्य प्रांतातनं आपण या चॅनलच्या थ्रू महाराजांशी जोडले गेले असाल, माझी निश्चित खात्री, आपण ज्या ज्या ठिकाणी होत ना, त्या त्या ठिकाणी महाराज आपल्या पाठीशी निरंतर आहेतच. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो, मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय. निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, ते अव्यय आहे, अविनाशी आहे, स्थिर चर व्यापुनी उरले जे या जगतासी, ते तू तत्व खरोखर निसंशय अससी, लीला मात्रे धरिले मानव देहासी. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवरी, चढबुड ताराया, आपण ज्या अर्थात वर्णन करतो. तर हे नातं गजानन महाराजांशी एक असल्यामुळे महाराजांनी मला एक अशी चपराक दिली त्यावेळेला की मी कोल्हापुरात कीर्तन करीन असं कुठे, म्हणजे तू जगाच्या पाठीवर कुठे जा, तिथे मी आहेच आहे. मी नाही अशी जागा कुठे ती दाखव. सांगायचा मुद्दा असा की त्यातून त्यांचं प्रेम, त्यातून त्यांची आपुलकी, त्यांचं आपल्यावर असलेलं मातृत्वाने असलेलं छत्रछाया आपल्या लक्षात येते आणि मग आपल्या अंतःकरणात गाईवर येतो की महाराज खरंच किती माऊलीचं अंतःकरण आहे त्यांचं. आणि खरं सांगू का, गजानन महाराजांसारखं अंतःकरणच कोणाचं नाही, कारण ते संत श्रेष्ठ आहेत. एक सांगतो आपल्याला, समर्थ असं म्हणतात की संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. संतांचं वर्णन करताना समर्थांनी फार सुंदर केलं. आणि महाराज कोण आहेत? महाराज संत श्रेष्ठ आहेत. संतांचे अग्रगणी जर कोण असतील, मुकुटमणी कोण असतील, तर सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्रेष्ठ आहेत. संत विश्रांतीची विश्रांती, काय भाषा आहे पहा. विश्रांती देणाऱ्यांना विश्रांती देत कोण देतात? संत. विश्रांतीची विश्रांती, याच्यावर निराळं बोलता येईल. संत तृप्तीची निज तृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती, ते हे संत. तुम्ही अखंड भक्ती केल्यानंतर त्या भक्तीची जी फलश्रुती असायला पाहिजे, ते जर तुम्हाला झिस्ट म्हणून काही मिळालं असेल, सार म्हणून जर तुम्हाला काही मिळालं असेल की भक्ती आदर्शवत कशी असावी, ते कोणाकडे पाहून कळतं? संतांकडे पाहून कळतं. ते हे संत म्हणतात. ना तरी भक्तीची फलश्रुती, ते हे संत. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, ना तरी बोलीजे माहेर सायुज्य मुक्तीचे. सायुज्य मुक्तीचं जणू काही माहेर जर कोण असेल तर संतांचे दिव्य चरण आहेत. आणि सर्वात मला आवडणारी उभी आपल्याला सांगतो, मोक्ष श्रिया अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले.
तुम्ही ज्या ज्या देशातून आता ऐकताय ना, एक क्षणभर डोळे मिटा आणि विचार करा की आपण मटेरियल लाईफ मध्ये कितीतरी समृद्ध आहोत. भारताच्या कुठल्याही प्रांतातून तुम्ही ऐका, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं या माध्यमातून तुम्ही हे ऐका, पण एक क्षणभर जरा विचार करून बघा. मटेरियल लाईफ आमचं समृद्ध आहे, मॅन मनी मटेरियल लाईफ आमचं समृद्ध आहे, पण आमच्या चित्तामध्ये खरी शांती आहे का हो? आमच्या चित्तामध्ये खऱ्या अर्थानं नटलेलं समाधान जे या संतांच्या ठिकाणी ते आमच्या चित्तात आहे का हो? आणि त्या बाबतीत मात्र आम्ही अत्यंत दरिद्री आहोत. आमच्याकडे सगळं आहे, पण आम्ही अजूनही तळमळ तळमळ आमच्या चित्तात आहे. आमचे महाराज छान सांगायचे, सद्गुरू माझे, तळमळ काय म्हणाले? तळमळ 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 आपण म्हणतो, सगळं आहे आमच्या घरात. काही माणसं मग कीर्तनकारांना फिरत असतात, बुवा हे घरात आहे, बुवा ते घरात आहे, पण तळमळ आहे हो. तळमळ तळमळ काय आहे? महाराज आमचे मिश्किल होते, शंकराचार्य स्वामी, ते म्हणायचे, अहो म्हणले तळामध्ये मळ आहे म्हणून तळमळ आहे. तळ म्हणजे हृदयाच्या ठिकाणी जो तळ आहे त्या ठिकाणी मळ साठलाय. मळ कुठला? अनंत जन्मीचा मळ. तळामध्ये मळ आहे म्हणून तळमळ आहे. मग ती तळमळ कशी जाईल? तर ती तळमळ अशा संतांच्या चरणापाशी बसल्याशिवाय जाणार नाही. म्हणून समर्थ फार छान म्हणतात, मोक्षश्रिया अलंकृत. गजानन महाराजांसारखे अधिकारी संत सत्पुरुष, ते संत श्रेष्ठ आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांच्या ठिकाणी त्यांनी अलंकार धारण कोणाला केलंय? मोक्षश्रिया अलंकृत. मोक्ष त्यांच्या पायाशी असा लोळण घेत असतो, लोळण, पडीक असतो, पडीक. मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत. हे खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत, मोक्षश्रिया अलंकृत आहेत ते. ऐसे हे संत श्रीमंत. आपण, तुम्ही, मी, आपण सगळे जीव असंख्य, जीव दरिद्री असंख्य नृपती केले. आपल्याला राज्यपदी बसवायचं जर जबाबदारी कोण देत असतील, जिम्मेवारी कोण घेत असतील, त्याची जबाबदारी जर कोण घेत असतील, दरिद्र्याला श्रीमंत बनवायची जबाबदारी जर कोण घेत असतील, रंकाला राव जर बनवायची जबाबदारी जर कोण घेत असतील, तर हे जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. ही ताकद या संत सत्पुरुषांच्या ठिकाणी लक्षात. म्हणून गजानन महाराजांचं स्मरण आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण करत असताना, ते गुरु पण आहेत, ते संत रूपानं नटले, आणि नुसते संत नाही, संत श्रेष्ठ. एक लक्षात घेऊया, महाराज ज्या वेळेला त्या शेगाव मध्ये आले, दासगणू महाराजांनी त्याचं वर्णन किती छान केलंय पहा. दासगणू महाराज असं म्हणतात, श्रीमद स्वामी गजानन शुभदिनी शुभ शुची कुळाची या ठाया, जन्मुनी प्रगट झाले, जन्मुनी प्रगट झाले, शेगावी पदनता सिताराया. स्वामी गजानन शुभदिनी शुभ शुची कुळाची या ठाया, जन्मुनी प्रगट झाले, शेगावी पदनता सिताराया. जो जो जीव त्यांच्या चरणाशी आला, शरणागत भाव ठेवून आला, त्या शरणागत भाव, अहंकार आलेल्याचा अहंकार महाराजांनी उतरवून ठेवलाय. गजानन विजय आपण वाचणारी मंडळी आहात, मला निराळं सांगायची काही गरज नाही. महाराजांची परीक्षा पाहायला आलेल्या लोकांचीच महाराजांनी परीक्षा कशी घेतली याचेही दाखले आपण गजानन विजयामध्ये वाचलेले, दासगणूंनी लिहिलेले, चरित्राख्यानात वाचलेले. पण जो पदनतास ताराया, तुझा वाटे जड भरत योगी राणा, क्वचित कोठे करी वस्त्र परिधाना, शांत वृत्ती सानंद चित्त त्यांचे, तेच गायी गणुदास पहावाचे. फार सुंदर वर्णन महाराजांनी करून ठेवलेलं आहे. जेव्हा शेगावला महाराज आले, तर ते जे प्रगट झालेलं रूप आहे आपण जे पाहतो, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला आजच्या दिवशी याचीच चर्चा करायची आहे, किंवा किंबहुना आपण सगळे मिळून महाराजांच्या कृपेनं याच विषयाची चर्चा करूया, चिंतन करूया आजच्या दिवशी, की गुरु तत्व नेमकं काय आहे हो, गुरु म्हणजे नेमकं काय आहे हो, गुरूंचा अधिकार काय आहे, संत म्हणजे नेमके काय आहे. अनेक प्रश्न आहेत, खूप आपल्याला प्रश्न पडत असतात. संत म्हणजे काय? महाराज प्रगट झाले, अवधूत स्थितीत प्रगट झाले, बरोबर. महाराजांनी क्वचित प्रसंगी वस्त्र परिधान केलंय, क्वचित प्रसंगी त्यांनी कधी वस्त्र धारण केलंय, कधी वस्त्रही धारण केलेलं नाही. महाराज कसे आहेत? दुजा वाटे जड भरत योगी राणा. दासगणू महाराज एका दिंडीत वर्णन करतात,
तुझा वाटे जड भरत योगी राणा, तुझा वाटे जड भरत योगी राणा, क्वचित कोठे करी वस्त्र परिधाना. क्वचित केव्हा तरी वस्त्रही परिधान करतायत, कधी दिगंबर स्थितीत फिरतायत. दत्तात्रेयांचं नेमकं हेच वर्णन करून ठेवलेलं आहे, दत्त स्वरूपाचं वर्णन करून ठेवलं आहे. आपण मूळ दत्त पाहतो, गुरुणाम गुरु असे जर कोण असतील तर ते अत्रिपुत्र दत्तात्रय, भगवान दत्तात्रय. त्या परंपरेचा जर आपण विचार केला तर भगवान दत्तात्रय. मग देहधारी, मानव देहधारी अवतार जर कुठला असेल तर श्रीपाद श्रीवल्लभ हा द्वितीय अवतार दत्तात्रयांचा मंडळी. तिसरा अवतार जर कुठला असेल तर श्रीपाद श्रीवल्लभांनंतर तिसरा अवतार म्हणजे श्रीपाद हा मानव देहातला प्रथम अवतार. मग तशा अर्थाने विचार केला तर दुसरा अवतार भगवान नृसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार अक्कलकोट स्वामी. म्हणजे क्रमानं जर विचार केला तर भगवान दत्तात्रय, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ, त्यानंतर भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि त्यानंतर अक्कलकोटचे. अक्कलकोट म्हणजे धीपुरी, प्रज्ञापुरी. प्रज्ञापुरी म्हणजे इथे वास्तव्याला असतात ते, बुद्धीच्या ठिकाणी वास्तव्य करून आहेत ते. त्यांच्या पुरीचं नाव पण काय, प्रज्ञापुरी, धीपुरी. मग ती जी नगरी आहे तिथे राहणारे ते अक्कलकोट स्वामी. कित्येक दाखले अक्कलकोट स्वामींनी मी नृसिंह सरस्वतीच आहे याचे कित्येक शिष्यांना भक्तांना केले. कसे तो हे अवलिया स्वरूपात आहे. गजानन महाराज कसे आहेत, अवलिया स्वरूपात आहे. कोल्हापूरचे चिले महाराज कसे आहेत, अवलिया स्वरूपात आहे. पुण्याचे शंकर महाराज कसे आहेत, अवलिया स्वरूपात आहेत. विदर्भामध्ये एकापेक्षा एक, केवळ गजानन महाराजच नव्हे तर अनेक असे सत्पुरुष होऊन गेले की जे अवलिया स्वरूपात होते. एक गंमत आपल्याला सांगतो या निमित्तानं, गुरुतत्व समजून घ्यायचं. आपण गल्लत करतो, आपण त्यांच्या बाह्य रूपाकडे पाहतो. अमुक 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 म्हणजे संत. संतांना असा काही फॉर्म आहे का, अशी काही पद्धत आहे का, की काही युनिफॉर्म आहे का? हे म्हणजे संत. भगवे कपडे घातले म्हणजे संत, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या म्हणजे संत, अशी काही व्याख्या आहे का? तुकाराम महाराजांना एकाने व्याख्या विचारली, महाराज संत म्हणजे नेमकं काय? आता आपली चर्चा झाली गजानन महाराजांकडे. गजानन महाराजांच्या कुठल्याही फोटोमध्ये आपण श्रद्धेने त्यांना रुद्राक्षाची माळ, स्फटिकाची माळ, आणखीन कुठली माळ घालतो, पण गजानन महाराजांनी त्यांच्या हयातीत कधी माळा वगैरे घातल्या का? नाही घातल्या. माळा घातल्या नाहीत असं कधी केलं का? तसंही केलं नाही. म्हणजे माळा घातल्या त्याचंही त्यांना कधी कौतुक नव्हतं आणि माळा घातल्या नाही त्याचंही त्यांना कौतुक नाही, हा माझा सांगण्याचा मुद्दा. भस्म कधी लावलंही असेल, कधी लावलंही नसेल. कधी कपाळाला त्यांनी गंध लावला असेल, कधी लावलंही नसेल. कधी पायात खडावा घातल्याही असतील, घातल्याही नसतील. कारण त्या माळा घालण्यानी, त्या गंधाच्या रेघोट्या ओढण्यानी, त्या गळ्यातल्या माळ्यांनी, त्या पायातल्या खडावांनी, त्या भस्म परिधान करण्यानी किंवा विशिष्ट पद्धतीची माळ हातात धरण्यानी त्यांचं संतत्व त्यांना प्रगट करायचं नव्हतं. त्यांना कुठे प्रूव्ह करायचं नव्हतं की हे घातलं म्हणजे संत. ते त्याच्या पलीकडचे. तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला त्यावेळेला, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो वा नसो. भस्म धारण केलं म्हणजे संत असं थोडीच असतं. गळ्यात माळा घातल्या म्हणजे संत असतो असं थोडीच असतं. संताच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या आहेत. अंतःकृतांताः बहिरेव शांताः संतः कलौ संति न किंकियंताः कांता दृगंता न दिशन्ति येषां वासो नितान्ते कोनुते महंताः. संत 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 म्हणजे काय याच्याविषयी बोलायला गेलं तर पुष्कळ वेळ लागेल. आणि महाराज संतांचे मुकुटमणी आहेत, गुरुतत्वाचे मुकुटमणी आहेत गजानन महाराज. पण परंपरा कुठली आहेत, अंश कुठला आहे, मूळ तत्व कुठलं आहे? दत्त, गुरुणाम गुरु. सगळ्या गुरु परंपरेचं मुख्य स्थान अत्रिपुत्र दत्तात्रय, तिथून श्रीपाद श्रीवल्लभ, तिथून नृसिंह सरस्वती, तिथून अक्कलकोट स्वामी. आणि असं वर्णन आहे की महाराज शेगावला प्रगट होण्यापूर्वी महाराजांचे आई वडील कोण, महाराजांचं गाव कुठलं, महाराजांचं काय म्हणूया आडनाव काय, नाव काय, याच्याबद्दल बुद्धिजीव्यांनी किती वाद घालावेत, किती चर्चा न्याव्यात, किती लेख न्यावेत, किती मतमतांतर करावीत. पण दासगडू महाराजांनी किंवा शेगावमध्ये चर्चा विचर्चा करून महाराजांचा आढावा चरित्राचा घेऊन सहवासात राहिलेल्या मंडळींनी सिद्ध केलेलं आहे. एक छोटीशी म्हण आहे ना, नदीचं काय म्हणतात तसं, नदीचं मूळ, झाडाचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारून, तसं महाराजांचं आई वडील
बरं का. घरदार कुठलं, कुठल्या गावातले, ते कोण होते, कुठून आले, याविषयी आपण फंदात पडूच नाही. असं वर्णन करता की अक्कलकोट स्वामींच्या सहवासात गजानन महाराज पोहोचले. अवलिया स्वरूपातला हा जीव ईश्वरी कार्य करणारा तिथे पोहोचला. अक्कलकोट स्वामी स्वतः म्हणजे स्वामी समर्थ म्हणायचंय, माझं बाळ यायचंय. बाळ काय विलक्षण आहे की नाही, माझं बाळ यायचंय. अक्कलकोटच्या मध्ये राहणाऱ्या लोकांना कळायचं नाही की ह्यांचं कुठलं बाळ आलं आता. आणि हे वयाला थोडेसे मोठे होते. जसे हे पोचले, दृष्टादृष्ट झाली, तसं गजानन महाराजांना मांडीवर घेऊन बसले अक्कलकोट स्वामी आणि बोध केलाय, तपश्चर्येशिवाय देव नाही. म्हणजे अवतारी पुरुष झाले तरी सुद्धा त्यांनी तप केलेलं आहे. मला काय सांगायचं या निमित्तानं, मी नेहमी प्रवचन कीर्तनात सांगत असतो, तुम्ही कुठल्याही संत श्रेष्ठाला काढा. आज या निमित्तानं चर्चा करूया. तुम्ही एकनाथ महाराजांचं सगळं लीला वैभव ऐकलंय, त्यांचं प्रापंचिक जीवन ऐकलंय, त्यांनी लिहिलेले ग्रंथाविषयी ऐकलंय, नाथ कसे दयाळू होते ते ऐकलंय. पण एकनाथ महाराजांनी साधना कशी केली हे कधी ऐकले का? कुठे केले हे कधी ऐकलंय? शूलीभंजन नावाचा डोंगर आहे, जिथे त्यांना अत्रिपुत्र दत्तात्रेयांनी दर्शन दिलं. औरंगाबाद म्हणणं म्हणजे संभाजीनगर, आता आपण संभाजीनगर म्हणूया, संभाजीनगर म्हणून थोडंसं आत गेलं वेरूळच्या दिशेला की डावीकडे शूलीभंजन नावाचं डोंगर आहे, चंद्रपूर सूर्यपूर आहे. तिथे 12 वर्ष बसून, किती 12 वर्ष स्वतः एकनाथ महाराजांनी साधना केलेली आहे. तेव्हा त्यांच्यावर दत्तात्रेयांची कृपा झाली, सद्गुरूंची कृपा झाली आणि मग पुढचं कार्य त्यांच्याकडनं घडलं. माणिक प्रभू महाराजांनी साधना केलेली, रामदास स्वामींनी साधना केलेली. या जगात जेवढे संत महंत झाले त्या प्रत्येक अवतारी पुरुषानं साधना केलेली आहे. एवढं कशाला, स्वतः श्रीपाद श्रीवल्लभांनी साधना केलेली आहे. भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, श्रीपादांचा पुढचा अवतार, आमच्या गावी नृसिंहवाडीला, म्हणजे आम्हाला जिथे परमभाग्यानं त्यांच्या कृपेने राहायला मिळतं, त्या नृसिंह वाटिकेत म्हणजे नृसिंहवाडीला महाराजांची तपस्थली असं म्हटलेलं आहे. त्यांनी तप केलेली जागा म्हणजे नरसोबाची वाडी. नृसिंह सरस्वतींनी अवतारी पुरुष होते ना, दत्तावतारी आहेत ना, पण 12 वर्ष नृसिंह मंत्री उपासिते असं वर्णन केलं. कुरवपूर ही श्रीपाद श्रीवल्लभांची तपस्थली आहे. कुरगुड्डी, कुरवपूर कर्नाटकामध्ये. पिठापूर हे त्यांचं जन्मगाव, पण कुरगुड्डी, कुरवपूर ही त्यांचं तपस्थली. तुम्ही एकही संत सत्पुरुष काढा की ज्यांनी तप केलं नाही. मेघ लक्षात घेऊया, गुरुपौर्णिमा आहे, केवळ आपण अमुक महाराजांचे भक्त, अमुक महाराजांना मानतो, त्यांची पोथ्या पुराण पारायण केली आणि त्यांच्या मंदिराला देणगी पाठवली आणि अमक्या मंदिरात जाऊन 11 प्रदक्षिणा केल्या आणि 21 केल्या, एवढ्यावर भागणार नाही. जेव्हा आपण तत्व म्हणून समजून घेऊ की आपण ज्यांना मानतो, आपली ज्यांच्यावर अनन्य श्रद्धा आहे, त्यांनी एक उत्तम परिपाठ आपल्या पुढे ठेवलाय. ते असं सांगतात की तप करा बाबांनो, तप करा. मानव देहाला आलेला हात आग न घरासी लागला आणि शांतपणे निजला, काय करावे करण त्याला. समर्थ म्हणाले, घराला अग्नी लागला आणि एखादा शांतपणे झोपू शकतो का कधी? तसं एक आयुष्य मिळालंय, एक जन्म मिळाला माणसाचा आणि अजूनही मॅन मनी मटेरियल मध्येच जगताय. मग तुम्ही जगताय, कधी शहाणे होणार असं संत आपल्याला विचार. अग्नी घराला लागला तरी कसे झोपू शकतो एखादा माणूस? तसं क्षणाक्षणाने, कणाकणाने, दिसामासाने आयुष्य कमी होत चाललंय आणि तिथे पोचता येत नाहीये. मग त्याच्यावरचा उपाय काय? त्याच्यावरचा उपाय काय? तप करा, तप. हा जणू काही परिपाठ, हा एक जणू काही उत्तम असा आदर्श तुमच्या माझ्या पुढे ठेवण्यासाठी सगळ्या अवतारी पुरुषांनी साधना करून दाखवली. मी नेहमी कीर्तनात गमतीने सांगतो, साधना हा शब्द जसा उच्चारू तसा आहे. साधना, संत सत्पुरुष म्हणतात साधना म्हणजे तू ही जी साधना आहे ती जरा साधना. अरे मानवी देहाला आलाय, साधून घे, काहीतरी हित साधून घे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती ती सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती पठन, अखंडित ध्यान विठ्ठलाचे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्यांची मज घडो सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. कोणाला? आपुलिया हिता जो असे जागता, जो आपलं खरं हित साधतो, धन्य माता पिता तयाची. काहीतरी साधना संत आपल्याला सांगतात, सत्पुरुष आपल्याला सांगतात ही साधना. साधना पण आपण इतके आळशी असतो, आपण इतके कपाळकरंटे असतो की मानवी देह मिळून चांगल्या संतांच्या आश्रयाला येऊन, सत्पुरुषांच्या आश्रयाला येऊन आपण नाही ते करत, साधना करत नाही. मग ते सांगतात, बाबा रे, जन्माला आलाय, साधना साधना हे आहे, पण साधना
ती साधी नाहीये. सहज काहीतरी केलं, ग्रंथ वाचले, तीर्थयात्रा केल्या आणि काहीतरी पोथ्या पुराणा वाचले, कुठल्या तरी ठिकाणी अन्नदानाला पैसे पाठवले आहेत म्हणून म्हणजे साधलं का काही नाही. साधना ही साधी नाहीये, जी साधी नसते ती साधना. पण तरी संत सत्पुरुष आपल्याला सांगतात साधना जरी ती साधी नसते तरी तू साधना, तू साध, रोजच्या रोज कर. हे जणू काही दाखवायचं असतं म्हणून संत सत्पुरुष स्वतः उत्तम आदर्श आपल्या पुढे उभं करतात. अवतारी पुरुष सुद्धा त्या परंपरेप्रमाणे स्वतः साधना करून आपल्याला दाखवतात की बघा आम्ही सुद्धा साधना केली. माझा मूळ विषय चाललाय, गजानन महाराजांनी सुद्धा अक्कलकोट स्वामींच्या सांगण्याप्रमाणे 12 वर्ष साधना केली, स्वतःच्या हातून गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. ते उत्तम क्षेत्र म्हणजे कपिलधारा तीर्थ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे रघुनाथ दास महंत त्यांचा आश्रय झाला. कित्येक योगाभ्यास आणखी कुठले कुठले अभ्यास अक्कलकोट स्वामींचा आशीर्वाद होता. आणि मग ते 12 वर्षाची साधना केल्यानंतर तप, 12 वर्षाला आपल्याकडे तप असं म्हटलं जातं. जे 12 वर्ष होतं त्याला तप असं म्हणतात. एक तप पूर्ण केलं आणि तप पूर्ण केल्यानंतर एक आदर्श आपल्या पुढे ठेवला की घासल्याशिवाय देव मिळत, उपासनेशिवाय परमेश्वर स्वरूप मिळत. म्हणजे अवतारी पुरुष सुद्धा आपल्याला साधना करायला प्रवृत्त करतात, स्वतःच्या जीवन चरित्रात जगून दाखवतात की साधनेला किती महत्व आहे, उपासनेला किती महत्व. 12 वर्षाची उपासना झाली, जी 12 वर्ष होते ना त्याला तप असं म्हणतात. आमचे महाराज म्हणायचे, शंकराचार्य म्हणायचे, तुम्हाला व्यवहारात पत व्हावी असं वाटतं, क्रेडिट, तुम्हाला काही मान्यता असावी, पत असावी, तुम्हाला कोणीतरी तुमचा शब्द टाकला की तो उचलून धरावा असं पत असावी असं तुम्हाला वाटतं. पण पत उगाच होत नाही. महाराज म्हणायचे पत उगाच होत नाही. एखाद्याला पत अशी व्हावी वाटत असेल तर तो पत शब्द उलटा वाचा तरच पत होते. पत तप, तप केलं की पत आपोआप वाढते, आहे की नाही मजा. तप केलं की पत वाढते. घासल्याशिवाय देव नाही, मंथनाशिवाय अग्नी नाही, कष्टाशिवाय पैसा नाही आणि तपश्चर्या केल्याशिवाय भगवंत स्वरूप नाही. लिहून घ्या. म्हणून स्वतः अवतारी पुरुष असून सुद्धा 12 वर्ष गणानांत वा गणपती भावामहे, गणपतीची स्थापना, गणी गणगणा. व त्याचे वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या लोकांनी लावलेले. गणी म्हणजे काय, गण म्हणजे काय, मग जीवात्मा काय, शिवात्मा काय इत्यादी. अवलियांची भाषा आपण त्यांच्या शब्दांमध्ये पडू नये. ती साधना पूर्ण करून परत जेव्हा अक्कलकोट स्वामींना भेटायला आले तेव्हा स्वामींनी पुढचा संदेश दिला की देव मामलेदार आहेत नाशिकला, त्यांचं दर्शन घ्या आणि पुढे जाशील आणि ज्या गावामध्ये थांबशील लोक ज्या नावाने तुला पुकारतील ते तुझं नाव. आता मी जसा अवलिया स्वरूपात फिरतोय तसंच तू अवलिया स्वरूपात फिरत राहशील, अवधूत रूपानं फिरशील. दत्त संप्रदायाची कशी अंशावतार आहेत बघा हे सगळे. बघा मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं की वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज कर्ममार्गाचे अत्यंत प्रधान असे करते. एकीकडे शिर्डी साईनाथ, ते ब्राह्मण आहेत का मुसलमान आहेत का हिंदू आहेत का मुसलमान आहेत, तिथून वेगवेगळे वादावादीचे विषय आजही बुद्धिजीवी लोक करतात. बुद्धिवंत लोकांच्या तोच व्यवसाय असतो त्यांचा की सतत काही ना काहीतरी विषय घेऊन भांडत राहायचं. तो विषय आपला नसल्यामुळे आपण त्यात पडायला नको. पण साईबाबांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा हे हिंदू पद्धतीने यांचं पुढचं करायचं का मुसलमान पद्धतीने करायचं याच्यावर एक 3 दिवस वाद झाला होता म्हणे. शिर्डीचे साईनाथ महाराज असतील कर्तव्य कठोर कर्म पालन करणारे, म्हणजे पूर्ण अंशानं स्नान संध्या वैश्वदेव असं पूर्वाश्रमात वासुदेव शास्त्री असताना पाळणारे, आणि वासुदेवानंद सरस्वती म्हणून झाल्यानंतर असं संन्यासी आयुष्यच कोणी जगणार नाही इतकं विलक्षण आयुष्य जगणारे टेंबे स्वामी महाराज असतील किंवा सच्चिदानंद सद्गुरू श्री गजानन महाराज असतील, ही सगळी दत्तात्रेयांचं स्वरूपातले अंशावतारच आहेत. आणि त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली असते भगवंत तत्वानी. ते परमात्म स्वरूप असतात, साक्षात परब्रह्म स्वरूप असतात मंडळी. त्यामुळे त्या प्रांताला सांभाळण्याचं, त्या भागाला सांभाळण्याची जबाबदारी परमेश्वराने दिलेली असते. पुण्याला परिड बाबा होते, ते म्हणायचे संत हे जगाचा तोल सांभाळतात आणि त्या भागाला सांभाळणारी एक अदृश्यात्माशी व्यवस्था परमात्मा स्वरूपाने केली. हिंदू की मुसलमान या वादात कोणी पडलं नाही. त्यांना एकदा श्रद्धा बसली की लोक साईबाबांच्या चरणारविंदी जात होते. हे वस्त्र घालतात की नाही घालत, हे धड बोलतात की नाही बोलत, याच्याबद्दल कोणालाही काही नाही. अनुभूती आली, सगळे गजानन महाराजांच्या चरणारविंदी नतमस्तक झाले आणि त्यांचे होऊन राहिले.
टेंबे स्वामी महाराज कडक कर्माचं आचरण करतात की कसं वागतात याची भीती कोणी न बाळगता महाराजांचे चातुर्मास जिथे असतील तिथे जाऊन लोकांनी त्यांचा आश्रय केला आणि संत सहवासातून काय ज्ञान घ्यायचं ते घेतलं. मला सांगायचं ही एका काळातली संत सत्पुरुष होते टेंबे स्वामी महाराज, पण तिघांचं एकमेकांविषयी किती प्रेम होतं पहा. जरा जाता जाता आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सांगड घालून जेव्हा नांदेडचे एक कोणी भक्त राजमहेंद्रीला गेले आणि स्वामी महाराज स्नान करत होते गोदावरी काठी, तेव्हा ती माणसं आपापसात मराठी बोलतायत हे पाहिलं आणि स्वामींनी स्वतःहून सांगितलं की मराठी भाषी दिसतात. कोण म्हणाले मराठी भाषी? कुठून आला? नांदेड म्हणून. बरोबर, काय करता? उपासना इत्यादी काय करता? आता हे मराठी बोलतात म्हणल्यावर त्या लोकांनी विचारलं तुम्ही महाराष्ट्रीयन संत दिसता, उपासना करताय किंवा यती दिसता, संन्यासी दिसता? हो म्हणाले मी मूळचा कोकणातला. महाराजांचा चेहरा पाहिल्यावर असं वाटतं टेंबे स्वामींचं की तू उग्र आहेत, बोलत नसतील, खूप काहीतरी तापट असतील, पण महाराज सुद्धा अत्यंत दयाळू. टेंबे स्वामी महाराज खूप छान पद्धतीने त्या माणसांशी बोलले नांदेड मधल्या. म्हणाले उपासना काय करता? पटकन त्यांच्या तोंडात आलं की आम्ही शिर्डी नावाचं गाव आहे तिथे जातो आणि साईबाबांना अनन्यपणे शरणागती भाव ठेवून त्यांना मानतो, ते सांगतील तसं वागतो, तीच आमची उपासना. ते शब्द ऐकल्याने क्षणभर टेंबे स्वामी महाराजांचं अंतःकरण द्रवलं, डोळे मिटले आणि महाराजांनी साईबाबांचं स्मरण केलं. साई सच्चरित्रातलं वाक्य आहे मंडळी. पटकन टेंबे स्वामी महाराजांनी एक श्रीफळ म्हणजे नारळ काढला आणि ते जे कोण आले होते त्यांच्या हातात तो श्रीफळ दिला आणि सांगितलं माझे मोठे बंधू आहेत ते. त्या वाक्याची किंमत ओळखा आपण. काय अधिकार! वासुदेवानंद सरस्वती म्हणतात माझे मोठे बंधू आहेत ते, त्यांना आमचा एवढा निरोप पोचता करा. हे श्रीफळ त्यांना द्या. हे श्रीफळ दिसायला श्रीफळ आहे, पण यातनं जो संदेश आम्ही त्या श्रीफळात दिलाय तो त्यांना मिळेल. आपण किती कपाळकरंटे असतो बघा. चरित्रात वर्णने आपणही वाचला असेल, ऐकलं असेल. ती मंडळी पण खूप खुश झाली, म्हणाले चला हे नारळ देण्याच्या निमित्ताने आपल्याला शिर्डीला जाता येईल. त्याने तो नारळ आणला आणि मग निघाले जुन्या पद्धतीपर्यंत. थोडक्यात सांगतो आपल्याला वेळेच्या मर्यादेत. त्या रेल्वे स्टेशन पर्यंत आले आणि रेल्वे स्टेशनला वाटेत 2 ठिकाणी जाऊन मध्ये गाडी बदलायची. त्या एके ठिकाणी गाडी जिथे थांबते तिथे गाडी थांबली. गाडीला यायला उशीर होता, ट्रेनला यायला. सगळे भुकेलेले झाले होते आणि तिथून पुढे कोपर गाव आणि तिथून पुढे शिर्डीला जायला वेळ होता. पटकन सगळेजण म्हणाले अरे भूक लागले, काही आपापली शुधरी काढा. कोणी चिवडा, भडंग, चकली, शेव आपापलं खाद्यपदार्थ काढले. कोरडं होतं, घशाखाली घास जाईना. आणि कोणीतरी म्हणालं ओलं काही आहे का बघा, काही लिंबू म्हणा, काकडी म्हणा, आणखीन काही खोबरं म्हणा. पटकन एक म्हणाला माझ्याकडं माझ्या पिशवीत नारळ आहे म्हणाला. तो नारळ कुठला होता? वासुदेवानंद सरस्वतींनी शिर्डी साईबाबांना दिलेला. आपण किती कपाळकरंट असतो, पण क्षणात विसरून जातो. जडमूड असतो आपण, खरंच मूड मतीचे आहोत आपण. ते जे होते ते जे ज्यांच्या बाबतीत ही घटना घडली, बरं मुद्दाहून काही करायचं होतं का? नाही, सहज घडून गेलं ते. पण मूढ मती अशी आडवी आली की एका सत्पुरुषासाठी दिलेला तो नारळ आहे, तो चिवडा आणि भडंगामध्ये वरती कसा घालावा एवढं तरी बुद्धी असायला पाहिजे होती. पण ती वेळ आली की माणसाला सुचत नाही. तो नारळ फोडल्या गेला, तो खवणला आणि त्याचा जो ओला नारळ होता तो त्या चिवड्यावर घातला आणि सगळ्यांनी खाल्ला. ही व्यक्ती नांदेडची जेव्हा शिर्डीत पोहोचली त्यावेळेला बाबांनी रुद्रावतार धारण केला असं वर्णन आहे साई सच्चरित्राला. पण वाचा, का रुद्रावतार धारण केला? एवढ्या पद्धतीने बाबा बोलले त्या गृहस्थांना. आणि नंतर पुढे वाक्य असं म्हणाले पुढच्या वेळेपासून सावध राहा. त्यांनी ज्या वेळेला नारळ तुमच्या हातात दिला ना वासुदेवानंद सरस्वतींनी, तेव्हाच त्यांना मला काय सांगायचंय हा निरोप माझ्यापर्यंत पोहोचला होता. पण तुम्ही किती निगुतीनं तो माझ्या ताब्यात देताय ही तुमची परीक्षा आज झाली. आता त्यात तुम्ही यशस्वी झालात का अयशस्वी हे निराळं सांगायला नको. सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. इथून पुढे सावधानता ठेवा. सत्पुरुषाचा मिळालेला प्रसाद, सत्पुरुषाकडनं मिळालेली वस्तू किती बारकाईनं जपायची असते. त्याच्याकडनं मिळालेलं नामस्मरण किती छान पद्धतीने जपायचं असतं. ती गोष्ट नजरेत ठेवा. म्हणजे साईबाबांचा आणि वासुदेवानंद सरस्वतींच्या बद्दल बोलू. आता गजानन महाराजांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा साईबाबा, आता हे झालं टेंबे स्वामींनी साईबाबांना माझे वडील बंधू आहेत, माझे मोठे बंधू आहेत. आता जेव्हा गजानन महाराज ऋषी पंचमीला देह ठेवणार होते तेव्हा बघा, ठोकताळा करून बघा काही ट्रेस लागतो का या गोष्टींचा, ताळा लागतोय का बघा. दत्त संप्रदायाशी कसा निगडीत. साईबाबा गडाबडा लोळले आणि रडून सांगतायत माझा भाऊ देह ठेवतो, माझा भाऊ देह ठेवतोय. दासगणू महाराज पुढ्यातच होते.
माझा भाऊ देह ठेवतोय. अरे हे कोण, यांचा पत्ता नाही, हिंदू की मुसलमान माहित नाही, यांचे आई वडील माहित नाही, यांचं आडनाव माहित नाही, आपण यांच्या श्रद्धेने यांच्या चरणारविंदी बसतो अवलिया पुरुष म्हणून, आणि हे म्हणतात माझा भाऊ देह ठेवतोय. पुढे 2 दिवसामध्ये कळलं की गजानन महाराजांनी, गणपतीचा उत्सव चालू होता, गणेशोत्सव, चतुर्थी झाली, पंचमीला महाराजांनी आपला देह ठेवला. पुढे 2 दिवसांनी वार्ता शिर्डीत घेऊन कोणीतरी एकटा आला की शेगावला विदर्भामध्ये विदर्भाचा राजा म्हणजे आपले गजानन महाराज, त्यांनी विदर्भाचा राणा गजानन महाराज त्यांनी देह ठेवला, त्यांचा देह शांत झाला, लौकिक अर्थाने त्यांनी देह ठेवला. हे शब्द ऐकल्यानंतर साईबाबा 2 दिवस अन्न त्याग करून गडाबडा लोळले महाराजांच्या स्मरणानं. म्हणजे त्यांचं त्यांच्यावर बंधुवत प्रेम होतं. आता तिसरी गमतीचा भाग म्हणजे आपण गजानन विजय ग्रंथात वाचतो की जेव्हा टेंबेस्वामी महाराज शेगावला पोहोचणार होते त्याच्या 2 दिवस आधी गजानन महाराज सगळ्यांना सांगत होते. काय सांगत होते? माझा भाऊ यायचा आहे, एकही सुताची काडी तिथे ठेवू नका, एक गवताची काडी मध्ये पडू नका, फार सोळेकरी म्हणाले, माझा भाऊ फार सोळेकरी. तेव्हा शेगावातल्या लोकांना प्रश्न पडला की हे कुठून आले, यांचे आई वडील कोण माहित नाही, आणि यांचा आता भाऊ येणार म्हणजे कोण. मंडळी, फार विलक्षण गोष्ट आहे, आपण सगळ्यांनी वर्षानुवर्ष ती वाचलेलीच असेल. वासुदेवानंद सरस्वती पुण्यात आले, दंडकमंडल घेतलेले बरं का. जितेंद्रिय गणाग्रणे रहित परे ब्रह्मणी कलौ श्रुती पथावली त्रितमयोवतीरणस्तय करात सुकमंडल कुमत खंडने दंडभृत पद प्रणत वत्सलो जयति वासुदेवो यती. असं ज्यांचं वर्णन ते त्रिपुत्र दत्तात्रयांचे अंशावतार असलेले टेंबेस्वामी महाराज. दंडकमंडलू घेतलाय, पायात खडावा चट वाजताय, आणि महाराज आपली चिली माता घेतली आणि एक तंद्री लागली आणि पटकन उठले, म्हणजे माझा भाऊ येतोय. टेंबेस्वामी पुण्यात आले, काय तासन तास गप्पा मारल्या का हो त्यांनी? काढा गजानन विजय, थोडं अवलोकन करा, बघा, वाचून बघा. काय 2-2 तास गप्पा मारल्या, काही चहा पाणी घेतलं, काही आदरात इतके, काही स्वागत, काही इकडे तिकडे, काही आपले जेवायला बसते, असं काही लौकिक अर्थाने आपण जी भेट म्हणतो तशी भेट त्यांची आणि गजानन महाराजांची झाली का? टेंबेस्वामींची काढा, वाचा ग्रंथ, आपल्या लक्षात येईल. नाही झाली. लौकिक अर्थाचं आगमन, लौकिक अर्थानं केलेलं स्वागत, लौकिक अर्थानं केलेली पूजा, काही झालं नाही. मग घडलं काय? काय घडलं? काय अशी गोष्ट होती, काय अशी आपुलकी होती की माझा भाऊ यायचा असं गजानन महाराज म्हणत. ही काय आपुलकी हे मी सांगतोय की वासुदेवानंद सरस्वती शिर्डी साईबाबांना म्हणतात, तेच शिर्डी साईनाथ देह ठेवत असताना गजानन महाराजांविषयी व्याकुळ होत आहे, आणि तेच गजानन महाराज माझा भाऊ येतोय, तो कडक सोळेकरी आहे म्हणून टेंबेस्वामींसाठी वाट बघताय. हे तेव्हाच घडतं जेव्हा ते ईश्वरी अवतार असतात, ते कार्य घेऊन आलेले असतात, त्यांना तुमच्या माझ्यासारख्या जडजीवांचा उद्धार करायचा असतो. केवळ आपलाच नव्हे, मानव जातीचाच नव्हे, पशु पक्षी प्राणी जड चेतन स्थूल सूक्ष्म अणु रेणू कणावरती त्यांना उद्धार करायचा असतो. त्यांची उद्धाराची वेळ आली असते, त्या जीवांचा उद्धार करायचा असतो. त्यांच्यावर निरतिशय प्रेम ते करण्यासाठी आलेले असतात, कृपा देण्यासाठी ते आलेले असतात. दोघांची दृष्टादृष्ट झाली महाराज. यांनी त्यांना पाहिलं, त्यांनी यांना पाहिलं. दोघे तासन तास फक्त एकमेकाकडे बघत होते, असं दासगणू महाराजांनी रसाळ वर्णन केलं. तासन तास एकमेकाकडे पाहिलं आणि डोळ्याच्या नजरेतून, डोळ्याच्या भाषेतून टेंबेस्वामींनी मी जन्माला आल्यापासून, दत्तप्रभू माझ्या आयुष्यात आल्यापासून, दत्तप्रभूंच्या आज्ञेने मी भूतलावर काय काम करतोय, मृत्यू लोकात काय काम करतोय, वासुदेवानंद सरस्वती म्हणून याचं सगळं अपडेट ज्याला आपण म्हणतो, याचा सगळा पाठपुरावा म्हणतो, तो सगळा गजानन महाराजांशी प्रगट केलाय डोळ्याच्या भाषेतून, सांकेतिक भाषेतून. आणि गजानन महाराजांनी मी सद्गुरु आज्ञेनी, कृपेनी, ईश्वरी तत्वाप्रमाणे, योजनाप्रमाणे इथं येऊन इथल्या विदर्भातल्या लोकांना आणि विदर्भाबाहेरच्या लोकांना आणि जगातल्या सृष्टीतत्वातल्या लोकांना काय सन्मार्गाला लावतोय किंवा त्यांना कसं परमात्म्य स्वरूपापर्यंत नेतोय याचा आढावा, एक प्रकारे आढावा म्हणूया, संतांनी एकमेकांना दिला. दोघांची खूण एकमेकांना पटली, दोघांनी एकमेकातल्या दत्त तत्वाला नमस्कार केला, आणि जे काम आपण ज्या तत्वानं करतोय ते करून दोघे एकमेकाच्या पंथाला निघून गेले. महाराजांनी आपला पंथ धरला. गजानन महाराज अतिशय आनंदामध्ये त्या दिवशी होते, असं वर्णन दासगणू महाराजांनी केलं. महाराज कसे आहेत सांगू का आपल्याला? कधी वस्त्र घातलंय, कधी वस्त्र नाही घातलं, कधी खाल्लंय, कधी त्यांना एवढं तिखट खायला घातलं परीक्षेचं, तेही पचवलं, खाऊन दाखवलं. आपली कोणी परीक्षा केली तर आपण असं करू शकतो का? कारण एकच आहे मंडळी, कारण ते देहावस्थेच्या पलीकडे गेलेलं तत्व आहे, भावावस्थेच्या पलीकडे गेलेलं तत्व, भावातीतम त्रिगुण रहितम सत्वरज तमाच्या पलीकडे गेलेलं तत्व आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, सद्गुरू तन नम, त्या तत्वाला नमस्कार असो.
जे भावातीत आहे, त्रिगुणातीत आहे, एकम नित्यम विमलम अचलम, आणि कसं आहे सांगू, साक्षीभूत आहे. ते आमच्या प्रत्येक कर्माला साक्षीभूत. पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्या योगेश्वर कृष्णाच्या खाली वाक्य लिहिले आहेत ना, योगेश्वर इज द हेड ऑफ धिस हाऊस, अनसीन गेस्ट ऑफ एव्हरी मील अँड सायलेन्स लिसनर टू एव्हरी कॉन्व्हर्सेशन. तुम्ही जे जे दृश्य रूपानं बोलतात ते, स्पष्ट रूपानं बोलतात ते, आणि अदृश्यातनं तुम्ही मनामध्ये सुद्धा जे अव्यक्तपणे बोलतात ते सगळं जे ऐकतात ते हे तत्व आहे, सद्गुरु तत्व आहे. साक्षीभूत आहे, बसलाय साक्षी भावनेनं सगळ्या आपल्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहे. आपल्याला वाटतं आपल्याला कोणी बघत नाही, पण ते आपल्याला बघतायत अशी भावना सुरू झाली की मात्र आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळेल. माझ्या प्रत्येक हालचालींवर त्यांचं लक्ष आहे, माझ्या बोलण्यावरती त्यांचं लक्ष आहे, माझ्या पाहण्यावरती त्यांचं लक्ष आहे, माझ्या प्रत्येक शारीरिक मानसिक पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियांद्वारे मन बुद्धी चित्त वृत्ती अहंकारातनं घडणाऱ्या प्रत्येक कर्मावरती माझ्या गजानन महाराजांचं पूर्ण लक्ष आहे. असं जेव्हा साधकाला, उपासकाला, भक्ताला आतून पटतं, वाटतं, तेव्हा त्याची दृष्टीच बदलते, जीवनाला एक वेगळी कलाटणी. महाराज हे अवधूत स्वरूप आहे, सद्गुरु स्वरूप आहे. अवधूत म्हणजे काय? दिगंबर स्थिती. कधी वस्त्र परिधान केलंय, कधी केलं नाही. महानिर्वाण तंत्र नावाचं एक तंत्र आपल्याकडे आलेल्या ग्रंथामध्ये वर्णन करतात. अवधूतांचे त्यांनी वेगवेगळे प्रकार सांगितले. एक ते म्हणतात ब्रह्मावधूत, एक शैवावधूत, तिसरा वीरावधूत आणि चौथा कुलावधूत. आता त्याचं विवरण करत बसलो तर फार मोठा वेळ जाईल. मी माझा जो विवेक बुवा गोखले म्हणून युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती दत्तबाबंदीवर दर गुरुवारी निरूपण करत असताना त्याचं वर्णन मी केलेलं आहे. आपण निवांत सवडीनं ते केव्हा तरी ऐका, जरूर ऐका. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर जो ब्रह्मतत्वाशी निगडीत असतो, मी कुठून आलोय, हू एम आय, मी कोणाकडून आलोय, मी कुठलं तत्व आहे, हे ज्याला परिपूर्ण माहिती आहे. म्हणून वर्णन करताना दासगणू महाराज काय म्हणतात, फार सुंदर वर्णन करून ठेवतात दासगणू महाराज. ते वर्णन करताना म्हणतात की निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी. मी कोण आहे? मी ब्रह्मस्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मि चिदानंद रूप शिवोहम शिवोहम स्थिर चर व्यापुनी उरले जे या जगतास. त्यांना माहितीये की मी ब्रह्मस्वरूप आहे, आणि जे आपले त्याला एक सुंदर शब्द भागवतात आहे, आत्मरत आत्मक्रीड. काय सुंदर शब्द आहे? आत्मरत आत्मक्रीड. तो क्रीड शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. जे स्वतःशी रममाण आहेत, ज्यांना देहाची कुठली अवस्थेची मर्यादा नाही, ज्यांना जातीपातीचं कुठलं बंधन नाही, ज्यांना वर्णावरणाचं कुठलं वर्णन नाही, ज्यांना कुठल्याही स्थितीचं, स्थल काल परिस्थितीचं बंधन नाही. म्हणून मी सुरुवातीलाच प्रवचनाच्या याच्या भागाच्या सुरुवातीलाच म्हणालो, बियॉन्ड द बार्स अँड कंडिशन्स. ज्यांना कुठल्याही मर्यादेत आपण बांधून ठेवू शकत नाही, असं तत्व जर कुठलं असेल तर ते गजानन महाराज आहे. होऊन देशी त्याची जाणीव तू कवणा, करुणी गणिगण गणात बोते या भजना, धाता हरिहर गुरुवर तूची सुख सदना. काय यथार्थ वर्णन केलंय की नाही दासगणू महाराजांनी? धाता म्हणजे ब्रह्मदेव, हरिहर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, आणि साक्षात सद्गुरु तत्व जर कोण असेल, गुरुवर तूची सुख सदना, आणि जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना. जो सर्वत्र व्याप्त आहे. कितीतरी बोलायची उर्मी येते आपल्याला सांगतो. जो सत्य आहे परिपूर्ण आत्म, जो नित्य राहे उदित प्रभात्मा, ज्ञाने जयाच्या नरहो कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. असोनी सर्वत्र गुरु प्रसादा, विना न लागे करिता ही खेदा, भेदाची वार्ता तरी जो अपार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. सर्वत्र व्याप्त आहे, जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना, अशी ज्यांची स्थिती आहे ते ब्रह्मावधूत, ब्रह्मस्थितीच्या आपल्या निमग्न आहेत, आपल्या आनंदात मशगूल आहेत. विधीपूर्वक संन्यास घेतात ते शैवावधूत. मग कौपीन भस्म रुद्राक्ष रुंड माला धारण करून फिरतात अवधूत स्वरूपात, ते वीरावधूत. आणि जे कुलाचार पाळतात, गृहस्थाश्रमात राहतात, पण जे ब्रह्मस्वरूप आहेत ते कुलावधूत. असे अवधूतांचे 4 प्रकार आहेत. आणखीन अवधूत गीता नावाचा एक प्रकार आहे, त्याच्यात वर्णन करताना फार सुंदर वर्णन करून ठेवलंय. अवधूतांचे प्रकार सांगितलेत किंवा
भगवंतांचे अवतार कशा पद्धतीने कार्य करतात, ही संत सत्पुरुष मंडळी कुठल्या धारणेनं कार्य करतात त्याचा उहापोह त्यात केलाय. ते म्हणतात कधी कधी बहुदक कुटीचक 6 प्रकार सांगितले त्यात, नीट ऐका. बहुदक कुटीचक हंस परमहंस तुर्यातीत आणि शेवटचा 6वा प्रकार आहे त्याचं नाव आहे अवधूत. पुन्हा सांगतो, बहुउदक म्हणजे चांगलं पाणी जिथे वाहतं तिथे जाऊन राहतात. बहुउदक जिथे आहे तिथे तळ्याकाठी नदीकाठी समुद्राकाठी जाऊन जे आपली तिथे जाऊन राहतात आणि साधना करीत रममाण होतात ते बहुउदक. कुटीचक आपल्या कुटीमध्ये राहतात. सगळ्याच विवरण करायला वेळेची मर्यादा, परंतु बहुउदक कुटीचक हंस परमहंस, हंस हा सोहम याचा अभ्यास करतात ते हंस. टेंबे स्वामींसारखे परमहंस, हंसांच्याच वरचे असे जे श्रेष्ठतर ते श्रीमद परमहंस, हंस परमहंस. त्याच्यानंतरची अवस्था तुर्यातीत म्हणजे जागृत स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या त्याच्याही अतीत जे असतात ते तुर्यातीत. आणि त्याच्यानंतरचे जे असतात ती 6वी स्थिती, 6वा प्रकार ते म्हणजे अवधूत स्थिती, म्हणजे अवधूत. 6वी स्थिती अवधूत. आता अनेक व्याख्या केल्यात अवधूताच्या. अ म्हणजे काय, ब म्हणजे काय, धू म्हणजे काय, त म्हणजे काय. अ म्हणजे अक्षरत्वात, अक्षर ब्रह्मानं जे नटले ते अक्षरत्वात, वरेण्यत्वात, व वरेण्यत्वात, अक्षरत्वात. अ म्हणजे अक्षरत्वात, अविनाशी. म्हणूनच मी सारखं आरतीचं प्रमाण का सांगतोय तुम्हाला, कारण आरतीमध्ये जे वर्णन केले ते केवळ आरती नाहीये गजानन महाराजांची, त्यात अख्ख्या वेदांताचं सार आहे. निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी असं जे वर्णन केलंय पहिल्या ओळीत ते आहे. अक्षरत्वात जे क्षर पावत नाहीत असं जे तत्व म्हणजे म्हणजे अवधूतची व्याख्या पाहतोय. म्हणजे अक्षरत्वात जे अव्यय आहे ते अक्षरत्वात. व वरेण्यत्वात श्रेष्ठत्व ज्यांच्याकडे, ज्यांच्या पुढे एवढी डिवाइन ऑथॉरिटी आहे की ते इकडची आपल्या सत्तेनं इकडचं जग तिकडे करू शकतात. अहो ते घोडं द्वाड होतं, त्याला महाराजांनी असं नुसतं जाऊन सांगितलं, अरे असं करू नको, तुझा द्वाडपाडा सोड. शांतपणे जाऊन त्या घोड्याच्या खाली जाऊन झोपले. झाला की नाही शांत तो? किरकोळ गोष्ट आहे त्यांच्यासाठी ती. पंचभौतिक देह धारण केला तो एक घोडा, त्या घोड्याच्या खाली महाराज, अहो ते परब्रह्म आहे, ते खाली झोपल्यानंतर तो थैथै नाचेल का? तो द्वाडपणा करेल का घोडा? ज्यांची पंच महाभूतांवर सत्ता आहे, नीट शब्द आहे का, पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यावर ज्यांची सत्ता आहे, ते असं पशु पक्षी प्राणी तुमच्या माझ्यासारख्या मनुष्यांवरती त्यांचा ताबा निश्चित असू शकतो. त्या केवळ लीला आहेत त्यांच्या, त्याच्यात आपल्याला खूप गुरफटून पडायचं नाही. त्यांचा अधिकार त्यातून आपल्याला कळून येतो. त्यामुळे अक्षरत्वात वरेण्यत्वात श्रेष्ठत्व आहे त्यांचं, पंचभूतांवर त्यांची सत्ता आहे. त्याच्यानंतर धूत संसार बंधनात, ज्यांनी हा लौकिक अर्थानं सगळा संसार जो आहे जन्म मरणाचा फेरा आहे तो चुकवलाय. धूत या शब्दाची व्याख्या धूत संसार बंधनात. आणि शेवटी तत्वचिंतनात, तो म्हणजे तत्वचिंतन, निरंतर तत्वचिंतनात असतात महाराज. कधी कधी वेदाची अक्षर म्हणायचे, कधी कधी वैदिक मंडळींना चाट पडतील अशा पद्धतीच्या ऋचा महाराजांच्या तोंडातून यायच्या. कधी वेदांताची भाषा महाराज बोलायचे, कधी वेगळ्याच भाषेमध्ये बोलायचे, कधी कुठल्या तिसऱ्याच भाषेत बोलायचे. म्हणजे लोकांना प्रश्न हा पडायचा, हे शिकले कुठे कधी त्या सगळ्या गोष्टी? कारण याचा अर्थ लक्षात घ्या, ते केवळ अनाकलनीय असं तत्व आहे, तुमच्या माझ्या सामान्य बुद्धीला न कळणारं तत्व आहे. पण ते निरंतर कशाचं चिंतन करतात? गणी गण गणात बोलते, हे भजन प्रिय सद्गुरु, निरंतर आत्मतत्वाशी आत्मरत आत्मक्रीड. तर याचा अर्थ तत्वचिंतनात, निरंतर तत्वाचं चिंतन. अवधूत या शब्दाच्या अनेक व्याख्या केल्यात वेगवेगळ्या. अवधूत गीता आहे, अवधूतोपनिषद नावाचं एक स्वतंत्र उपनिषद आहे. म्हणजे माझी वेळेची मर्यादा संपत आली आहे, पण एक 10 मिनिटात आपल्याला सांगतो. आशापाश विनिर्मुक्तो आदि मध्यांत निर्मलः आनंदे वर्तते नित्यम अकारस्तस्य लक्षणम. आशापाश विनिर्मुक्त जो झालाय, म्हणून मी आज ठरवलेलंच आहे, मेघनाथांशी बोललो आणि आपल्या सगळ्या मंडळींशी बोललो की गजानन विजय आपण वाचलेलाच आहे, त्याच्या कथांवरती मी निरूपण नाही करणार. त्या तत्वातून महाराज काय सांगतात, त्या गोष्टीतून महाराज काय सांगतात. महाराज कसे आहेत, गजानन महाराज कसे आहेत, अवधूत स्वरूपात आशापाश विनिर्मुक्तो, आशापाश विनिर्मुक्त आहेत ते. कुठल्याही म्हटलं तर ते सगळ्यांच्यात आहेत आणि म्हटलं तर ते कशातही अडकलेले आहेत, म्हटलं तर ते असे पण आहेत, म्हटले तर ते तसे पण आहेत.
पण त्यांचं तत्व हेही नव्हे आणि त्यांचं तत्व तेही नव्हे, ते त्याच्या पलीकडे म्हणजे अतीत आहे, असा त्याचा अर्थ आहे. आशा पाश विनिर्मुक्त आदि मध्यांत निर्मला, हा त्या सृष्टी तत्वाच्या आद्य भागाला ते आहेत, मध्य भागाला ते आहेत, अंत सुद्धा त्यांच्या इशाऱ्यानं होणार आहे. आदि मध्यांत निर्मला, आणि निरंतर जगणं कसं आहे अशा महापुरुषांचं. आनंदे वर्तते नित्यम अकारस्तस्य लक्षणम, अकारानं ते नटलेत, नित्य आनंद स्थितीत ते नटले. त्यांच्या चरणारा बिंदी जा. गजानन विजय एखाद्याने वाचलं, शेगावला एखादा माणूस गेला आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, त्या स्थानावरती गेला आणि तो चेहरा पाडून आला, असं कधी घडतं का हो? महाराजांच्या समाधीचा पाहिल्यानं समाधी पाहता समाधान होत, समाधी पाहिल्यानं समाधानच घेऊन बाहेर पडणार, आनंद घेऊनच बाहेर पडणार तो माणूस. का? कारण महाराजांच्या ठिकाणी आनंद ओतप्रोत भरलेला आहे. आनंदे वर्तते नित्यम अकारस्तस्य लक्षण, अकारानं ते नटले. व आता अ ची व्याख्या झाली. व ची व्याख्या काय? वासना वर्जिता येन वक्तव्यंच निरावयम, वासना वर्जिता येन वक्तव्यंच निरामयम, निरामय स्थितीत पोचले. वासना वर्जित असं त्यांचं सगळं वागणं आहे. आणि वर्तमानेच वर्तेत वकारस्तस्य लक्षण, ही फ्रेज, ही व्याख्या, ही म्हण फार महत्वाची आहे. वर्तमानात जगतात निरंतर. आपण जर गजानन महाराजांचं भक्त असू, आपण जर गजानन महाराजांना आनंदानं त्यांच्या चरणारविंदी श्रद्धा ठेवून आनंदानं त्यांचं नाम घेत असू, किंवा मी महाराजांचा आहे असं आपण आनंदाने म्हणत असू, तर आपण एक सूत्र या गुरुपौर्णिमेच्या दिवशी लक्षात घेऊया. एक सूत्र आपण मनात हृदयात पक्क बांधूया. आपण एकतर खूप भूतकाळात जगत असतो, किंवा आपण एकतर खूप भविष्य काळाची काळजी करत असतो. आपण एक नियम करूया की खूप भविष्य काळाची काळजी करणार नाही आणि मागे जे जे घडून गेलं ते ओघाळत बसणार नाही. आपण जगायचं कसं? वर्तमानेषु वर्तेत, कारण महाराज तसे जगणारे. म्हणजे त्यांचं थोडं तरी अनुकरण करूया. अनुकरणच करायचंय तर या तत्वाचं अनुकरण करूया. आनंदे वर्तते नित्यम, आपण ते आनंदात असतात, आपण निरंतर आनंदात जगायचं संकल्प करूया. पहिलं तत्व, पहिलं सूत्र. दुसरं सूत्र वर्तमानेच वर्तेत, ते वर्तमानात जगतात तसं आपण वर्तमानात जगायचा प्रयत्न करूया. आत्ता जे माझ्या पुढे आहे विहित कर्म तेच करूया. मागे काय घडलं विसरून जाऊया. पुढे काय होईल भविष्यात त्याचा अनावश्यक विचार करायला नको. म्हणजे थोडा विचार करूया, पण खूप विचार मग्न होऊन मग विचारांचे मजले इमले बांधतच चाललं. मग मी असं करीन, मग ते मला मिळालं की मी तसं करीन, मग तेवढ्या डॉलर मला मिळाले की मी अशी गाडी घेईन, ते मिळालं की मी तसं करीन. हे विचारांचे इमले का बांधायचे? खूप अनावश्यक, माझं वाक्य नाही का, अनावश्यक भविष्याची काळजी नको. अनावश्यक, आवश्यक तेवढी नक्की घेऊया. आणि अनावश्यक भूतकाळाबद्दल चर्चा नको. आत्ता माझ्या हातात काय आहे, आत्ता या क्षणाला, त्याची चर्चा करूया. म्हणून वर्तमानेषु वर्तेत, महाराज जगायचे तसं आपण वर्तमानात जगायचा संकल्प दुसरा करूया. पहिला संकल्प आनंदात जगायचा प्रयत्न करूया. दुसरा संकल्प आनंदात म्हणजे व म्हणजे वर्तमानात जगायचा प्रयत्न करूया. तिसरी व्याख्या केली, धूली धूसर गात्राणी धूत चित्त निरामय धारणा ध्यान निर्मुक्तो धुकारस्तस्य लक्षण. अंगाला कधी भस्म फासून घेतलाय, धूत चित्त निरामय, ज्यांचं चित्त नेहमी निर्मळ आहे, धूत चित्त आहे, ते मलिनता नाही चित्ताच्या ठिकाणी, ते धूत चित्त निरामय, जे धारणा ध्यान करून निरंतर आपल्या तंद्रीत आहेत, आत्मरत आत्मक्रीड, धुकारस्तस्य लक्षण, धू अवधू धुकारस्तस्य लक्षण. आणि तिसरी आपण संकल्प काय करायचा, मी कधीही माझं चित्त मलिन करून घेणार नाही, हा संकल्प आपण आजच्या दिवशी करायचा. धू या तत्वातून. आणि मी गजानन महाराजांचा भक्त आहे म्हणजेच मी अवधूताचा भक्त आहे. मग अवधूताचा जर मी भक्त असेल तर त्याच्याकडे 100 आहेत, तर माझ्याकडे किमान 10 पैसे तरी नकोत का त्या जन्मात? प्रयत्न करायला काय हरकत आहे? म्हणून पहिलं सूत्र, मी आनंदात जगीन, मी वर्तमानात जगीन, मी माझं चित्त नेहमी शुद्ध चित्त करण्याचा प्रयत्न करेन. धूत चित्त निरामय, ते धूत चित्त आहेत ना, तर त्या धूत चित्ताचा जर मी आश्रय घेतलेला आहे तर माझं चित्तही मलिन असून कसं चालेल? माझंही चित्त शुद्ध असेल अशा पद्धतीनं जगेन. आणि तचं वर्णन तर फारच बहारदार केलंय. तत्व चिंता धृता येन चिंता चेष्टा विवर्जिता
तमोहंकार निर्मुक्तो तकारस्तस्य लक्षणम. माझा विषय सांगून झाला. तत्वचिंतेमध्ये सतत रममाण असतो. वेदांत शास्त्राचा अभ्यास करावा, शब्द ज्ञानानं का होईना अभ्यास करावा. नेमकं मी कोण आहे, मी आलो कुठे, मी आत्ता आहे कुठे, मला जायचंय कुठे, याचं चिंतन अवधूतातला हा नेहमी करत असतो. तत्वचिंता करतो, वायफळ काही बडबडतच नाही. तत्वचिंता धृतायन चिंता चेष्टा विवर्जिता. त्याला चिंता कुठली नसते. तो अन्य व्यवहार, चेष्टा याचा अर्थ आपण मराठीत चेष्टा घेतो तो नाही. चेष्टा याचा अर्थ अन्य कर्मामध्ये गुंतून न राहता चिंता चेष्टा विवर्जिता. तमोहंकार निर्मुक्तो. अहंकार रूपी जो अंधकार आहे तो नष्ट करून तकारस्तस्य लक्षण. महाराजांचं जीवनचरित्र कसं आहे याचा जर विचार आपण पाहिला तर आपण महाराज जसे जगले, महाराज ज्या स्थितीत जगले त्याचं अनुकरण केलं पाहिजे. मी एक वाक्य या निमित्तानं सांगेन किंवा एक मुद्दा सांगून माझा आजचा विषय थांबवेल. काय होतं की पुष्कळ लोक अशा सिद्ध पुरुषांचं, अवलिया पुरुषांचं वागणं बघून तसं वागतात. महाराज कसे वागतात तसं वागायचं नाही, महाराज जसं सांगतात तसं वागायचं. थोडं आणखीन सोपं करून सांगायचं झालं तर राम आणि कृष्ण या दोघांचा आदर्श ठेवत असताना आमचे गुरुजी फार छान सांगायचे की रामासारखं वागायचंय आणि कृष्णासारखं वागायचं नाहीये, कृष्ण सांगतो तसं वागायचंय. फरक आपल्या लक्षात आला असेल. रामाचा आदर्श घेऊन जगायचंय, राम कसं आयुष्यभर जगले तसं जगायचंय, रामासारखं अनुकरण करायचंय, पण कृष्णासारखं अनुकरण करायचं नाही. आपलं होतं काय, आपण अशा सिद्ध पुरुषांच्या, अवलिया पुरुषांच्या सहज स्थितीत केलेलं बोलणं, वागणं, क्रिया, कृती यांचंच भांडवल करतो. अरे महाराजांना छान आहे, हातात चिलीम दिसते, म्हणजे आपण चिलीम ओढायची का, आपण सिगारेट ओढायची का? नाही, आम्ही महाराजांना मानतो, आपण पण सिगरेट ओढायला काय हरकत आहे. महाराज चिलीम ओढतात तर आपण सिगरेट ओढूया. आपण अनुकरण या गोष्टींचं करायचंय का? मला पूर्ण कल्पना आहे, मी खात्रीनं बोलतोय, आपल्यापैकी कोणी तसं करत नसणार. मी एक मुद्दा सांगताना फक्त सांगतोय. संत सत्पुरुषांच्या कृतीप्रमाणे कृती करायला गेलो ना, पंचायत होईल. एकदा काय झालं, नवनाथ निघाले होते आणि मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ बरोबर होते. दोघांना तहान लागली. माझा मुद्दा नीट आहे का? मच्छिंद्रनाथांना, गोरक्षनाथांना आणि सगळ्या संत सत्पुरुषांना तहान लागली नाथ संप्रदायात. आता मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांकडे पाहिलं, झालं गोरख बहुत प्यास लगी रे, खूप तहान लागली रे, काहीतरी व्यवस्था कर. रस्त्याने चालत असताना पुढे एक दारूचा गुत्ता होता. बॅरलच्या बॅरल भरले होते, मोठीच्या मोठी पातेलीच्या पातेली भरली होती, रांजणच्या रांजण भरले होते. गोरक्षनाथ पुढे गेले आणि पटकन म्हणाले, महाराज इथे तर दारूचा गुत्ता आहे, दारू आहे, द्रवरूप आहे, दारू आहे, त्यात मद्य आहे, मदिरा आहे. आपल्याला काय तहान लागले, कुठेतरी 2 घोट फक्त प्यावं म्हणून, ठीक आहे एक तुंबा भरून दे. एक तुंबा भरून दे म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितल्यानंतर गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना एक तुंबा मदिरेचा, मद्याचा भरून दिला. मच्छिंद्रनाथांनी ते गट 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 करून प्याले, अर्धा राहिला. ते म्हणजे गोरख तुम्ही घ्या आता. गोरक्षनाथांनी घेतलं. मागच्या शिष्याला जणू काही लायसन मिळालंय असंच वाटलं. म्हणले असे सद्गुरू आपल्याला मिळाले तर काय आनंद आहे. म्हणले फारच छान झालं. म्हणजे मद्यानी भरले रांजण प्यायला परवानगीच देतात आपले गुरु आपल्याला एक प्रकारे. मागच्या सगळ्यांना सांगितलं तुम्हाला तहान लागली असेल तुम्ही पण पिऊन घ्या म्हणाले. ते बाकीचे जे होते विषयामध्ये अडकलेले ते म्हणजे असे गुरु आपल्याला लाभले पाहिजेत. काय आमची काळजी घेतली, म्हणजे मदिरा स्वतः पितात म्हणून आपल्याला पण प्यायला मिळते. बाकीच्यांनी पण त्या पळत्या फळाच्या आज्ञा घेतली आणि सगळ्यांनी मदिरा प्राशन केली. थोडं अंतर चालून पुढे गेले आणि थोड्या वेळानंतर या सगळ्या लोकांना एका क्षणात तोंडावरती पाडलं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी. एक लोहार काम करत बसला होता आणि लोहरस उकळत होता एका ठिकाणी बाजूला कढईत. मच्छिंद्रनाथ गेले म्हणजे गोरख तो लोहरस उकळत आहे तो उचल तांब्यामध्ये. तो उचलला आणि गट 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 मच्छिंद्रनाथांनी प्यायला आणि म्हणाले आता तू अर्धा पी. तो एका क्षणाचाही विलंब न लावता गोरक्षनाथांनी तो लोहरस उकळता आपल्या तोंडात घेतला गुरूंच्या आज्ञा म्हणून. त्यांनी जसा तांब्या तोंडाला लावला, नीट ऐका, मागचे जे मगाशी मदिरा प्याले होते ना, निम्म्यानी त्या शिष्यत्वाचा राजीनामा देऊन ते तिथनच पलीकडे पळून गेले मागच्या मागेच. माझा प्रसंग सांगून संपला, दृष्टांत सांगून संपला. गुरु वागतात तसं वागायचं नसतं, गुरु सांगतात तसं वागायचं असतं. चिले महाराजांच्या तोंडामध्ये सतत हातात दारूची बाटली असायची, तोंडाला मुखाला दारूची बाटली असायची. शंकर महाराजांच्या
चरित्रामध्ये वाचताना आपल्याला दारू मद्यप्राशन केलं असं कळतं. म्हणून आपल्याला दारू प्यायचं लायसन मिळालेलं नाही, परवानगी मिळालेली नाही. ते जगराहाटीसाठी ते केलंय. एक छान प्रश्न मला या ठिकाणी ईमेलद्वारे विचारला आणि फोनवर पण विचारला गेला की संतांचं जे असं अनुकरण असतं त्याची सुसंगती कशी लावायची बुवा. त्याचं कारण असं आहे की दत्त संप्रदायात वर्णन करताना कदा रोगी कदा भोगी बालोन्मत्त पिशाच्यवत दत्तात्र्यांचं वर्णन करताना गेले. दत्त हे स्वरूप नेहमी सोहळ्यावळ्यातलं नाहीये. दत्त संप्रदायाशीच जर गजानन महाराज अवलंबून आहेत. आता चिलीम कशी महाराजांच्या कुठेतरी प्रश्न विचारली. पण गमतीचा भाग आहे की आपण फक्त चिलीमच पाहतो. त्यांनी विना अग्नी चिलीम पेटवली हे नाही पाहत. चिलीम हे ते काही त्या विषयामध्ये अडकलेले नाही. तंबाखू ओढली तर त्यांना काहीतरी काय म्हणूया आजच्या काळात म्हणतात तसं त्यांना तंद्री लागणारे वगैरे. अहो ते त्याच्याही पलीकडे गेलेलं तत्व आहे. त्यांना असं माध्यम थोडीच लागणार आहे. कुठले चिलीम आणि दारू आणि या संत सत्पुरुषाला गजानन महाराजच नव्हे, चिले महाराज असतील, शंकर महाराज असतील, त्याच्या पलीकडचं तत्व आहे ते. मग हे लोक असं का वागतात अवलिया मंडळी? त्याचं उत्तर फार छान आहे. हे दत्त संप्रदायाशी निगडीत असलेले अवलिया स्वरूप दत्तच मुळात कसे आहेत? वाचा ग्रंथ, काढा दत्त महात्म्य, काढा दत्त पुराण. तुमच्या लक्षात येईल सहस्रार्जुन राजा भेटायला गेला तेव्हा हातात मदिरा प्राशन करत बसलेले आहेत अवधूत असं वर्णन आहे. मांडीवरती माया बसली ती नग्न स्थितीत आहे आणि पल म्हणजे मांस भक्षण करतायत आणि दोघे एकमेकांना चुंबन देत आहेत आणि त्याला भ्रमित करतायत सहस्रार्जुन राजाला. मग तुम्ही म्हणा दत्त महाराज आपण तर एवढा ऐकतो, 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत काखेजोळी पुढे श्वान नित्य जाणेविचे स्वान. तुम्ही बुवा शुद्धीतात का? तुम्ही त्या दत्ताबद्दल बोलताय का? हो त्याच दत्ताबद्दल मी बोलतो. एकदा ग्रंथ काढा, आपण बघा, वाचून बघा. टेंबे स्वामींनीच त्याचं वर्णन केलंय भारतात. मग याची सुसंगती कशी लावायची? याची सुसंगती अशी आहे की दत्त म्हणजे 16 ओळ्यातला हा शिक्का आपण मारून ठेवला. पण दत्त म्हणजे केवळ 16 ओळ्यातला एवढ्या पुरते ते मर्यादित नव्हे. दत्त हे तत्व कदा रोगी कदा योगी कदा भोगी बालोन मत्त पिशाच. कधी ते योगी स्वरूपात आहे, कधी ते भोगी स्वरूपात आहेत, कधी ते बाल स्वरूपात आहेत, कधी ते उन्मत्त स्वरूपात आहेत, कधी ते पिशाच्य स्वरूपात आहेत. कदा भोगी कदा योगी बालोन्मत्त पिशाच्य. त्या वृत्ती ते धारण करतात. आता पुढचा एक विषय सांगतो. जीवन जगत असताना सगळेच एका पॅटर्ननी कसे जगू शकतील? आपण एखाद्या कॉलेजला जातो तेव्हा आर्ट, सायन्स आणि कॉमर्स 3 असतात की नाही बाजू आपल्याला. सगळ्यांनीच आर्ट मध्ये जावं असं असतं का? असं होतं का? सगळेच सायन्सचे स्टुडंट होतील असं होतं का? सगळेच कॉमर्सचे स्टुडंट होतील असं होतं का? ज्याचं जे लायकिंग आहे, ज्याला जे आवडतं, मला पटकन हिसाब किताब करायला आवडतो तो पटकन कॉमर्सकडे जातो. ज्याला कलासक्त जीवन जगायचे तो आर्टकडे जातो. जो खूप बुद्धिजीवी आहे, गणितातला ज्याला अभ्यास आहे तो पटकन सायन्सकडे वळतो. म्हणजे त्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या पिंडाच्या आवडीप्रमाणे जो तो एक साध्या कॉलेजमधल्या विषयाकडे आसक्त होतो. तर सद्गुरु तत्वाच्या बाबतीत सुद्धा विचार करताना नेमकी हीच धारणा आहे की सगळेच सोळं आचार विचार पाळून कसे जगू शकतील. मग जर तोच एक प्रोटोकॉल तयार केला की नाही कांदा लसूण खायचं नाही, ते अंक करायचं नाही, ते तंक करायचं नाही, ते हे करायचं नाही, तर जे सर्वसामान्य लोक आहेत, महानगरपालिकेत कचरा काढणारी लोक असतात, ती सकाळी 7 वाजता दारू पितात का? त्यांना कचऱ्यात उभं राहून लोकांचा कचरा गोळा करून तो महानगरीत घेऊन जायचा असतो पालिकेमध्ये. ते स्वच्छ राहून काम करू शकतात का? म्हणजे मी त्यांच्या दारू पिण्याचं समर्थन नाही करत, पण ते 2 घोट प्यायल्याशिवाय ते त्या कचऱ्यात उभं राहू शकत नाहीत. सांडपाण्यातनं घाण ते पाणी काढू शकत नाही. सांडपाणी ड्रेनेज मध्ये उभं राहून करून बघा एकदा. म्हणजे ते काहीतरी विसरून जावं म्हणून काहीतरी करतात. मग या स्तरावरच्या लोकांपासून त्यांना जर मी परब्रह्म हे कळावं वाटत असेल तर त्या परम कृपाळू परमेश्वराला एवढी दया येते की मी वेगवेगळ्या रूपानं, मी वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जन्म घेईन, मी वेगवेगळ्या पद्धतीने अवतार घेईन आणि तळागाळातल्या जनतेपासून, तळागाळातल्या जीवापासून शुचिरभूत आचरण करणाऱ्या वरच्या श्रेष्ठापर्यंत सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या रुचीप्रमाणे मी अवेलेबल आहे, मी उपलब्ध आहे. मी टेंबे स्वामी म्हणून सुद्धा कर्म मार्गाने माझ्यापर्यंत यायचं ठरवलंय का तुम्ही? टेंबे स्वामींचा मार्ग आचरण करा. उत्तम रीतीनं ते सांगतात त्या पद्धतीने वागा. 16 पाडा, पूर्ण छान पद्धतीने आचार विचारांनी पाळा आणि दत्त स्वरूपाशी या. त्याच्यापेक्षा मध्यम असतील ते म्हणतील थोडंसं मध्य मार्ग स्वीकारा. ही जी अवलिया मंडळी थोडा त्याच्याही पेक्षा खाली व्यसनी आहे, कपटी आहे. चिले महाराजांच्या सहवासात त्यांचे दारूची बाटली बघून अनेक दारुडे आले, पण पुढे त्याच दारुड्यांची दारू महाराजांनी सोडून सांगितलं नरसोबाच्या वाटी पौर्णिमेला दर्शनाला जात जा.
म्हणजे त्या शेवटच्या माणसाचा जीवाचा विचार जे अत्यंत तळमळीने करत असतात त्यांना संत असं म्हणतात. ते लक्षात ठेवा. आपण संत वागतात तसं वागायला जातो, ते वागतात तसं वागायला जाऊ नये, आपल्याला झेपणार नाही. ते सांगतात तसं आपण वागावं. म्हणून महाराजांच्या वरच्या या लीला बघून किंवा त्यांच्याच असं, आता महाराजांनी गणी गणगणाचं बोलते. मंत्र म्हणजे काय हो? गुरुपौर्णिमा आहे. तुम्हाला शेवटचा भाग सांगतो. शंकर आणि पार्वती बसलेत कैलास पर्वतावरती आणि पार्वती मातेनं 4 प्रश्न विचारले. त्या 4 प्रश्नांची उत्तर आपल्याला सांगतो आणि आजचा भाग सांगतो. पहिला प्रश्न पार्वती मातेनं विचारला, ध्यानमूलम गुरोर्मूर्ती, पूजामूलम गुरोः पदम, मंत्रमूलम गुरोर्वाक्यम, मोक्षमूलम गुरोः कृपा. पार्वती मातेनं विचारलं. त्या ग्रंथाचं नाव सांगतो, गुरु गीता असा दिव्य ग्रंथ आहे. त्या ग्रंथात 4 प्रश्न विचारले. ती म्हणते शिवांना, महाराज ध्यानाचं मूळ काय आहे? मूळ म्हणजे आपण असं समजूया, ध्यान नावाच्या कुलपाची किल्ली काय आहे? आजच्या सोप्या भाषेत कळेल तर मूळ म्हणजे रूट. ध्यानाचं मूळ काय आहे? पूजेचं मूळ काय आहे? मंत्राचं मूळ काय आहे? आणि मोक्षाचं मूळ काय आहे? 4 प्रश्न विचारले. पुन्हा सांगतो, ध्यानाचं मूळ काय आहे? पूजेचं मूळ काय आहे? पूजा नावाच्या कुलपाची किल्ली काय आहे? पूजा करावी तर नेमकी कुठली चावी वापरावी? मंत्र नावाचं कुलूप आहे, त्याची चावी काय आहे? आणि मोक्ष नावाचं कुलूप उघडायचं असेल तर त्याची किल्ली काय, त्याची चावी काय? 4 प्रश्न विचारले. शंकर ध्यानस्थ बसले, पटकन मुखात आलं तो श्लोक म्हणजे ध्यान मूलम गुरोर्मूर्ती. तुमच्या आवडीला गजानन महाराज असे शाल पांघरून बसलेले, चिली मोडणाऱ्या रूपामध्ये, नुसते समाधीचं जे चित्र आहे त्या रूपामध्ये. तुम्हाला जी छबी सद्गुरुनाथांची आवडते ती छबी एकदा पक्की करा. या दोन्ही भुवयाच्या मध्यभागी आज्ञाचक्राच्या ठिकाणी डोळे मिटल्यानंतर शांत चित्ताने एकाग्र व्हा. श्वासाश्वासात 6 अहम 6 हे सोहम हंसहा सोहम, हे कसं आपण श्वासोच्छ्वास घेत असतो तिकडे कॉन्सन्ट्रेट करा. आणि ध्यान करत असताना या दोन्ही भुवयाच्या मध्यभागी ध्यान मूलम गुरोर्मूर्ती, आपल्याला जी छबी आवडते त्या ठिकाणी एकाग्र व्हा. ध्यान जर उत्तम लागावं असं वाटत असेल तर आज्ञाचक्राच्या ठिकाणी गुरु महाराजांची मूर्ती किंवा गुरु महाराजांचे चरणकमल किंवा गुरु महाराजांची छबी ती डोळ्यापुढे ठेवा. तर आणि तरच उत्तम ध्यान लागेल. शिव सांगतायत पार्वतीला, ध्यानाचं मूळ गुरूंचं रूप, ध्यान मूलम गुरोर्मूर्ती. उत्तर देऊन झालं. पूजा मूलम, पूजेचं मूळ काय आहे? तर म्हणजे पूजा मूलम गुरोः पदम. पूजेचं मूळ काय आहे? तर सद्गुरुनाथांचे दिव्य चरण कमल हे पूजेचं मूळ आहे. तुम्ही एक साधी गोष्ट बघा, आरतीच मी जरा प्रमाण म्हणून धरले. आरतीमध्ये दासगणू महाराज किती विलक्षण वर्णन करतात. व्याधी वारून केले कैका संपन्न, करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. पुढची वाक्य काय बघा, भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण. आहे ना वाक्य, स्वामी दास गणूचे मान्य करा कवन. म्हणजे भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण, नौका हे तुमचे पाय आहेत. मग ध्यान मूलम गुरोर्मूर्ती, पूजा मूलम गुरोः पदम. तुम्हाला गजानन महाराजांची म्हणून पूजा करायची आहे, तुम्हाला दत्ताची पूजा करायची आहे, रामाची, कृष्णाची, टेंबे स्वामींची, नृसिंह सरस्वतींची, श्रीपाद शिवल्लभांची, अक्कलकोट स्वामींची, शिर्डी साईनाथांची, गजानन महाराजांची, तर त्यांच्या वरच्या रूपाला पाहू नका, त्यांच्या पायाची पूजा करा. गुरूंच्या पायाची पूजा पाद्य पूजेला म्हणतात. म्हणून पूजेचं मूळ हे त्यांचं वरचं शरीर नसून त्यांचे पाय हे त्या पूजेचं मूळ आहे. काय सुंदर उत्तर दिलं. ध्यानाचं मूळ गुरूंचं रूप, पूजेचं मूळ गुरूंचे पाय, आणि मंत्राचं मूळ मंत्र मूलम. काय सुंदर भारीच उत्तर दिलं. गुरोर वाक्यम, सद्गुरूंच्या मुखातनं येणारं वाक्य तेच सगळ्या मंत्राचं सार आहे, तेच सगळ्या मंत्राचं सार आहे. तुम्ही किती लक्ष जप केला याला महत्व नाही, तुम्ही त्या एका माळेत तुमचं लक्ष होतं का याला महत्व. तुम्ही किती जप जपला याला महत्व नाही, तुम्ही करत असलेला जप किती जपला याला महत्व आहे. माझ्या शब्दातली गंमत आपल्या लक्षात आली असेल. लक्ष किती केलं, किती लक्ष जप केला, 2 लाख केले, 5 लक्ष केले, 10 लक्ष केले, मी गणाचं बोते 10 लक्ष जप केला, पण एकही मणी ओढताना माझं जर तिथे लक्ष नसेल त्या प्रत्येक मण्याला, तर त्या 10 लक्ष करून उपयोग काय. म्हणून
एक जरी म्हणी ओढताना जर मनापासून जय गजानन म्हटलं किंवा गणी गण गणात बोते म्हटलं तर त्या मंत्राच्या उच्चारणाला ताकद मिळते. किंवा थोडं पुढे जाऊन बोलायचं तर गुरु महाराजांच्या मुखातनं आलेलं वाक्य हे मंत्राचं मूळ आहे. त्या कुलपाची चावी गुरूंची आज्ञा आहे. ते सांगतील तोच मंत्र. मग दिगंबरा दिगंबरा हा मंत्र आहे, ओम नमः शिवाय हा मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे, गणी गणागणात बोते हा मंत्र आहे. अहो मंत्र हा काहीही असू शकतो, कुठलाही असू शकतो. आता कित्येक विद्वान अर्थ लावतात, गणी म्हणजे काय, गण म्हणजे काय, गणात म्हणजे काय, भूते म्हणजे काय, इत्यादी इत्यादी. ठीक आहे, असू दे. पण मी एक सांगतो आपल्याला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तयाचे पिसाट शब्द. नीट आहे का, ही जी अवलिया मंडळी आहेत, तयाचे पिसाट शब्द. पिसाट हा न ठरवता, स्क्रिप्टेड नव्हे, सहज उत्स्फूर्तपणे आलेली वाक्य. तयाचे पिसाट शब्द ऐकू जाता वाटे वेद. ती वेद वाक्याची तुलना केली त्याला माऊलींनी. तोंडातून निघालेली पिसाट वाक्य सुद्धा वेद वाक्याच्याच तुलनेची असतात, कारण ते सतत परब्रह्मस्वरूपाशी निमग्न असतात. ते जे बोलतात ते ब्रह्मस्वरूपाच असतं. यात किंचितही त्याबद्दल शंका घ्यायचं कारण. शंकर महाराज एकदा एकाकडे गेले होते, एका दादरच्या टीसीची म्हणजे तिकीट मास्टरची इच्छा होती. म्हणजे शंकर महाराज फार अधिकारी आहेत, ते आले की मला सांग बरं का तुझ्या घरात येतात. एकाच्या घरात शंकर महाराज यायचे दादरला. तो म्हणला पुढच्याला आले की सांगतो, कारण ते काय पुण्यात असतात, कधी अचानक येतात, या बोटात सिगरेट धरतात आणि ओढतात एकदम माझ्यानुभाव बसतात आणि परत निघून जातात पुण्याला. त्यामुळे पुढच्याला आलं की सांग मात्र. काही महिने मध्ये गेले आणि तो तिकीट मास्टर जो दादरचा होता तो आपल्या आपल्या ड्युटीला गेला. आणि एक दिवशी अचानक आले शंकर महाराज घरात दादरला मुंबईला. त्याने पटकन आठवणीने सांगितलं, अरे त्या अमक्या अमक्याला पाठवलं, तिकडे जा. त्याने मला सांगितलं होतं की महाराज आले की मला बोलवा, दर्शन घ्यायचं. तो तिकीट मास्तर जो होता सद्भक्त तो आला. प्रचंड गर्दी होती घरात, चाळीतलं जीवन मुंबईतलं त्यावेळेस. शंकर महाराज पोचले, सगळी चाळ अशी भरलेली होती. महाराज एका अंतरुणावरती म्हणजे त्या कोचावरती बसलेले होते, कॉटवरती, आणि पुढे अनेक भक्त मंडळी बसली होती. आणि हा लांबना आला, चप्पल वगैरे काढली, चाळीतलं जीवन. आणि पटकन महाराजांनी जोरात शिवी दिली, ए भाड्या पुढे ये. मला कल्पना आहे मी प्रवचन करतोय आणि मी महाराजांचे शब्द जसे तसे वापरतोय. भाड्या ही शिवी दिली, पण लक्षात घ्या, या निमित्तानं मी आज आपल्याला सांगतो, भाड्या ही जरी शिवी वाटत असली तरी ती शिवी नव्हे, त्यात तत्व आहे. महाराज या संतांचे तयाचे पिसाट शब्द ऐकू जाता वाटे वेद. ते भाड्या म्हणत होते, पण भाड्या या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगतो विलक्षण आहे. भाड्या म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूताचं शरीर आपण धारण केलंय. आपण भाडे करू आहोत, त्या शरीराचे मालक नाही. त्याची निरंतर जाणीव समोरच्याला द्यायची, म्हणून ते समोरच्या आलेल्या प्रत्येक जीवाला भाड्या म्हणायचे. भाड्या म्हणजे तू भाडे करू आहेस, तुझा आत्मा हा मालक आहे त्यातला. तू शरीर म्हणजे मी म्हणतोयस, तू मालक नव्हेस या शरीराचा, तू भाडे करू आहेस, त्या पंचभूताचं उसनं घेतलंयस, म्हणून भाड्या म्हणायचे. किती किती खोल अर्थ दडलेत समजून घ्या. भाड्या तूच पुढे ये, शिवी दिली, तो धावत पुढे आला. त्याला तर नुसतं बघायचं होतं, त्यात शंकर महाराजांनी त्याला बोलावलं. किती आनंद झाला त्या माणसाला. माझा मुद्दा हा तयाचे पिसाट शब्द ऐकू जाता वाटे. त्याने नमस्कार केला. त्यांनी विचारलं, महाराज तुमच्या पायावर नतमस्तक होऊ, हे कपाळ टेकवू तुमच्या पायावरती. महाराजांनी खूण केली, सिगरेटीचा एक झुरका मारला. त्याने जसं त्या चरणांना स्पर्श केला त्यानंद झाला. आणि पटकन महाराज म्हणले, कागद पेन आहे का तुझ्याकडे? म्हणजे आहे. लिहून घे म्हणले. लिहू म्हणजे लिहून घे. आणि अशी डोळे मिटले आणि पटकन मुखातनं शब्द आले. मंडळी ऐकून ठेवा, ज्याचं हाय त्यानं नेलं, यानं लिहिलं. ज्याचं हाय त्यानं नेलं, त्याने खाली लिहिलं. पुढचं वाक्य सांगितलं शंकर महाराजांनी, तिथं कुणाच्या बापाचं काय केलं, यानं लिहिलं. तिथं कुणाच्या बापाचं काय केलं. ह्याला असं वाटलं आता हे पुढे काहीतरी सांगतायत. महाराज हसले. शंकर महाराजांनी म्हणले, अरे भाड्या, तुला हा मंत्र दिलाय मी, रोज आंघोळ झाली की एवढं म्हणत जा. पटकन बोलून गेले. तुम्हाला मला असं वाटेल की गणी गण गणात बोते, श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा, ओम श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय हे मंत्र आहेत. मंत्र या कॅटेगरीत मोडतात. पण उत्स्फूर्तपणे या अवलियांच्या तोंडातनं कधी काय येईल काही सांगता येत नाही. तसे शंकर महाराज म्हणले, ज्याचं हाय त्यानं नेलं, तिथं कुणाच्या बापाचं काय गेलं, यानं लिहिलं आणि सांगितलं तू हा मंत्र म्हण. शंकर गीता नावाच्या पुस्तकात याचं वर्णन आहे आणि त्यांनी वर्णन करताना केलंय. त्या शिष्यानं ते अतिशय श्रद्धेनं वर्णन केलं, मंत्राचा जप केला. मंडळी, त्याने जेव्हा देह सोडला त्या सद्भक्तांनी शंकर महाराजांच्या, तेव्हा योग्याचा प्राण ब्रह्मरंध्रातून जातो, त्याचा प्राण गुरु आज्ञेचं पालन केल्यामुळे गेला. तो रोज आंघोळ झालं की म्हणायचा, ज्याचं हाय त्यानं गेलं तिथं कुणाच्या बापाचं काय गेलं, ज्याचं हाय त्यानं नेलं तिथं कुणाच्या बापाचं काय गेलं, ज्याचं हाय त्यानं नेलं तिथं कुणाच्या बापाचं. हा मंत्र आहे.
हा तुमच्या माझ्या बुद्धिजीवी लोकांसाठी मंत्र नसेल कदाचित, पण त्या अवलियाच्या तोंडात आलं म्हटलं की तो मंत्रच असतो. तयांचे 38 शब्द ऐकू जाता वाटे गेलं. मंत्रमूलम गुरोर वाक्यम, मंत्राचं मूळ गुरूंचं वाक्य आणि शेवटचं फक्त वाक्य आपल्याला सांगतो मोक्ष मूलम गुरु कृपा. मोक्ष मोक्ष नावाचं जर मोठं कुलूप उघडायचं असेल तर गुरु कृपा नावाची, त्या म्हणून आपण त्याला गुरु किल्ली म्हणतो ना, मास्टर की. साध्या असतात तर नुसत्या की, पण मास्टर की, गुरु किल्ली, मोठी किल्ली, ती जर कुठली असेल तर मोक्ष नावाचं कुलूप उघडायला सद्गुरुनाथांचीच चावी लागावी लागते. आणि ती जर चावी लागायची असेल, ती जर चावी प्राप्त करून घ्यायची असेल तर अनन्य भावनेनं त्या संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी विलीन झालं पाहिजे. इथून येणारा काळ कोविड नंतरचा अत्यंत खडतर आहे. रादर आत्ताच खूप खडतर चाललाय. शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक, राजकीय स्तरावर, खूप वैश्विक स्तरावर खूप उलटापालट चालले. खूप विचित्र असं काय काय चाललंय. पण याही स्थितीमध्ये आपला संयम न गमावता आपल्या संस्कृतीची नाळ जोडली जावी. देवाबद्दल, देशाबद्दल, धर्माबद्दल, राष्ट्राबद्दल पण नित्य जागृत राहावं अशी सद्भावना, अशी सत्प्रेरणा संत श्रेष्ठ गजानन महाराज तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना, देशाविदेशातून आपण राहणाऱ्या सगळ्या गजानन महाराजांच्या भक्तांच्या चित्तात राहो. सद्गुरु रूपानं नटलेले गजानन महाराज, संत श्रेष्ठ गजानन महाराज तुमच्या माझ्या चित्तामध्ये तीच भावना दृढ करो अशी मंगलमय कामना आजच्या दिवशी करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. मला श्री गजानन विश्वगुंजन परिवार या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी भेटायची संधी, इंटरॅक्ट करण्याची संधी या मंडळींनी दिली, याबद्दल या सगळ्यांना अनेक अनेक धन्यवाद देतो. मी प्रवचनकार किंवा कीर्तनकार या नात्यानं आज आपल्याशी बोललोच नाही. अनेक अनेक प्रश्न लोकांचे मला युट्यूब चॅनलवर येतात. विवेक बुवा गोखले नावाचं युट्यूब चॅनल आहे माझं, त्याच्यावरती अनेक जण दत्तभावनीचे फेसबुक लाईव्हच्या थ्रू श्रीपाद शिवल्लभ पेजवरती केव्हा ना केव्हा तरी वेगवेगळे विषय घेऊन आम्ही बोलतच असतो. परंतु माझ्या गुरूंनी एक वाक्य फार छान सांगितलं, तू कीर्तनी धाटणीतनं बोलायला लागशील तर लोक दूर होतील. आधीच ते गांजलेत, त्यांना आपला कोणतरी भाऊ बोलतोय, आपला एक मुलगा बोलतोय, आपला एक पुतण्याच आपल्याला सांगतोय, असं वाटू दे. त्या पद्धतीचं बोल. ती कीर्तनी धाटणीची भाषा आता नको, बाजूला ठेव. सहज इंटरॅक्शन होऊ दे, पटकन बोली भाषेतनं बोलल्यासारखं होऊ दे. शिकागो सारखा देश असेल, अमेरिकेत शिकागो असेल, कॅलिफोर्निया असेल किंवा आता सिंगापूरला असेल, स्तोत्र पठण वर्गाच्या निमित्ताने आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो. याचं कारण असं की संस्कृतीची नाळ घट्ट टिकू दे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. गजानन महाराज निश्चित ते बळ माझ्या ठिकाणी देतील आणि ते कार्य असंच पुढे मी, तुम्ही, आपण सगळे शिरोधार्य मानून महाराजांचं कार्य असंच पुढे करत राहू. त्यांच्या चरणी विनम्र राहू, नतमस्तक होऊ आणि त्यांची कृपेला पात्र ठरू. जय गजानन. खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. धन्यवाद. एवढीच प्रार्थना गजानन महाराजांच्या चरणी करूया. तुकडोजी महाराजांनी गजानन महाराजांचं केलेलं वर्णन, तेवढी सेवा गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि आजच्या ठिकाणी या ठिकाणी थांबूया, आजच्या भागाच्या ठिकाणी थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ऐक बाई मी संत पाहिले, ऐक बाई मी संत पाहिले, संत गजानन डोळावो. ऐक बाई मी संत पाहिले, ऐक बाई मी संत पाहिले, संत गजानन डोळावो. नग्न रूप अति विशाल त्यांचे, नग्न रूप अति विशाल त्यांचे, जणू शंकरची भोळा गो. ऐक बाई मी संत पाहिले, ऐक बाई मी संत पाहिले, करी धरुनिया चिलिम आसनी, करी
करी म्हणजे हातात, करी धरुनिया चिलिम आसनी बसले सहज समाधी हो, बसले सहज समाधी हो, उन्मनी त्यांची मुद्रा बघुनी, उन्मनी त्यांची मुद्रा बघुनी चरणी मस्तक वंदिले वो, ऐक बाई मी संत पाहिले, ऐक बाई मी संत पाहिले, सगुण रूपाचा संत बोलला, सगुण रूपाचा संत बोलला, कलियुग आता भरले हो. कलियुग सुरू झालाय, नंगाना सुरू झालाय कलेचा. गजानन महाराज सांगतात, सगुण रूपाचा संत बोलला, कलियुग आता भरले हो, म्हणून सांगतो निरुपाधीने, म्हणून सांगतो निरुपाधीने, जीवन कंठा आपुले हो, ऐक बाई मी संत पाहिले, ऐक बाई मी संत पाहिले, संत गजानन डोळावो, नाम भजे जो सदा गजानन, नाम भजे जो सदा गजानन, संकट त्यांचे टळले हो, पूर्वजन्मीचे पातक सगळे, पूर्वजन्मीचे पातक सगळे, दाही दिशे ते जळती हो, ऐक बाई मी संत पाहिले, संत गजानन डोळावो, ऐक बाई मी संत पाहिले. शेवटची प्रार्थना करूया. स्त्री पुरुषाने व्रत हे घ्यावे, स्त्री पुरुषाने व्रत हे घ्यावे, दान धर्म निष्ठेने हो. कोण म्हणतंय हे? तुकड्या दास म्हणे मग जाती, तुकड्या दास म्हणे मग जाती, पाप मूळ दृष्टीने हो, ऐक बाई मी संत पाहिले, ऐक बाई मी संत पाहिले, संत गजानन डोळावो हो, नग्न रूप अतिविशाल त्यांचे, नग्न रूप अति विशाल त्यांचे, जणू शंकरची भोळा हो, ऐक बाई मी संत पाहिले, ऐक बाई मी संत पाहिले, ऐक बाई मी संत गजानन, संत गजानन डोळा, ऐक बाई मी संत पाहिले. जय गजानन. जो 1.5 तास आपण अत्यंत मंत्रमुग्ध होऊन विवेकबुवांच्या वाणीतून गुरुपौर्णिमेच्या पुण्य पर्वावर दत्तावतारी अवधूत श्री संत गजानन या विषयावर प्रवचन ऐकत होतो. आजच्या कार्यक्रमात आपण मत्स्येंद्रनाथ आणि गोरखनाथांचे जे उदाहरण ऐकले त्यातून प्रत्येक भक्ताला शिकण्यासारखं आहे. गुरु करे सो ना करना, गुरु कहे सो करना, ही एक महत्वाची शिकवण आज आपल्या सर्वांना मिळाली.
बुवांचा माई महाराज यांच्याकडला अनुभव ऐकून तर खरंच डोळ्यात पाणी आलं. बुवांचं प्रत्येक प्रवचन हे त्यांच्या असंख्य फॉलोअर्ससाठी वैयक्तिक पातळीवर अतिशय परिणामकारी ठरतं असं दिसून येतं. मग त्यांचे युट्यूब चॅनलवरचे हजारोंच्या संख्येत असलेले फॉलोअर्स असो किंवा अमेरिकेमधून त्यांच्याशी जोडले गेलेले दर आठवड्याला त्यांच्याशी संवाद साधणारे बालगोपाल मंडळी असोत. 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळात सलग 63 दिवस बुवांचं जे फेसबुक लाईव्हवर जे प्रवचन होत होतं त्याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की जगातल्या विविध देशातल्या भक्तजनांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि आज अमेरिका, सिंगापूर, बहारेन इत्यादी अनेक देशातले भक्त बुवांशी ते सुद्धा जोडले गेलेत आणि अनेक विषयांवर मार्गदर्शन घेत आहेत. विवेक बुवा, आपण वेळात वेळ काढून आज आम्हाला ही सुवर्ण पर्वणी साधून दिलीत त्याबद्दल ओम श्री गजानन गुंजन विश्व परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद. असेच आपले कार्य अविरत चालू राहो हीच आपल्या गजानन माऊलींच्या चरणी प्रार्थना. श्री गजानन, जय गजानन.